नमस्कार. व्यासपीठावरती उपस्थित असलेले टॉपर्स अकॅडमीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, ज्यांच्यामध्ये राहुल सर आहेत, स्वप्नील जोशी सर आहेत आणि माझे मित्र माननीय ॲडव्होकेट उमेश सूर्यवंशी सर आहेत. खरं तर कार्यक्रम बघितल्यानंतर सूत्रसंचालकच व्याख्याता असायला पाहिजे होता असं वाटण्याचा हा कार्यक्रम आहे. आणि दुसरं ते असं म्हणाले, त्यांनी कॉमर्सचं उदाहरण सांगता सांगता असं म्हणाले की 500 रुपयाची नोट घेऊन बाजारात गेल्यानंतर आपल्याला कॉमर्सचं महत्त्व कळतं, पण याच्यापेक्षाही बायकोला घेऊन मॉलमध्ये गेल्यानंतर जास्त कॉमर्सचं महत्त्व कळतं. आणि ते पुणेकरांना सांगण्याची काही वेगळी गरज आहे असं मला वाटत नाही. ज्या विषयाच्या संदर्भानं मी बोलायला उभा राहिलो आहे त्याच्या संदर्भातल्या 2 महत्त्वाच्या गोष्टी इथं नमूद करतो आणि मग विषयाकडे येतो आहे. मार्गदर्शन करणं, उपदेश करणं, सल्ला देणं, या तिन्ही गोष्टी करण्यासाठी या ठिकाणी मी उभा नाही आहे, तर पालकांच्या बरोबर एक मनसोक्त संवाद साधण्याच्या हेतूनं मी या ठिकाणी उभा आहे. आणि तो मनसोक्त संवाद साधणारी जी टॉपर अकॅडमी आहे, खरं तर या अकॅडमीचे आभार मानायला हवेत. कारण महत्त्वाचा पैलू लक्षात घेणं ही शिक्षण प्रक्रियेतली आजची काळाची गरज आहे आणि ही काळाची गरज या अकॅडमीनं ओळखली. मी हे फक्त कौतुक करण्याच्या हेतूनं म्हणतो आहे असं जर कुणाला वाटत असेल तर ते अजिबात नाही आहे. त्याचं कारण आहे, शिक्षण क्षेत्रामध्ये झालेले जे बदल बघितले, 1952ला विद्यापीठ आयोग आला, 1966ला कोठारी आयोग आला, 1992ला कृती कार्यक्रम आला, 2000पासून इंग्रजी पहिलीपासून शिकवायला सुरुवात झाली, नंतर बेस्ट ऑफ 5 आलं. ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जर बघितलं तर 66ला जो कोठारी आयोग आला, त्या कोठारी आयोगापासून त्याच्याही अगोदरपासून शिक्षण प्रक्रियेतला एक सगळ्यात महत्त्वाचा पैलू आम्हाला सांगितलेला आहे आणि तो त्रिकोण आम्ही आजपर्यंत लक्षात घेतला नाही. तो शिक्षण प्रक्रियेतला त्रिकोण काय आहे? एका कोणावरती विद्यार्थी आहे, त्या त्रिकोणाच्या दुसऱ्या कोणावरती शिक्षक आहे आणि तिसऱ्या कोणावरती पालक आहे. विद्यार्थी शिक्षकांच्या बाबतीत सातत्यानं प्रयत्न करत असतात, ते त्यांचं कर्तव्य आहे. विद्यार्थी शिक्षकांच्या बरोबर, विद्यार्थी या नात्यानं जे राहायला पाहिजे ते राहत असतो, शिक्षक विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न करत असतात. पण या तिन्ही त्रिकोणातला तिसरा घटक मात्र बहुतांश वेळेला सातत्यानं दुर्लक्षित राहतो आणि थोडं धाडसानं विधान करतो की जबाबदारीपासून तो वंचितही राहतो आहे, जबाबदारी घेण्यापासून तो लांब राहतो. विद्यार्थी पालकांच्या बरोबर बोलतात कधी? निकालाच्या आदल्या दिवशी, ॲडमिशनच्या पहिल्या दिवशी. मधल्या कालावधीमध्ये बहुतांश पालक विद्यार्थ्यांच्या बरोबरचा त्यांचा संवाद तुटलेला असतो. शिक्षकांना भेटलं जातं कधी? प्रवेशाच्या पहिल्या दिवशी. आणि आपल्या मुलाला मार्क कमी पडली तर ह्या एवढ्याच करण्यासाठी बहुतांश शिक्षकांना भेटलं जातं. तो पहिला मधला जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थी कुणाच्या जवळ असतो? तर तुम्हाला वाटतं पालकांच्या जवळ असतो. आणि शिक्षणाची संकल्पना ही आपण नीट समजावून घेतली पाहिजे. विनोबा भावे एके ठिकाणी असं म्हणालेत की शिक्षक हा विद्यार्थीपरायण असला पाहिजे, विद्यार्थी हा ज्ञानपरायण असला पाहिजे आणि ज्ञान हे सेवापरायण असलं पाहिजे. शिक्षणाची मूळ संकल्पना जोपर्यंत आपण समजावून घेत नाही तोपर्यंत या प्रक्रियेमध्ये यशस्वी होणं इतकं सोपं नाही आहे. आता असं म्हणण्याच्या पाठीमागचं कारणही असं आहे, कारण आपल्या देशाला सोडून बाहेरच्या देशामध्ये शिक्षण प्रक्रियेच्या बाबतीत जर विचार केला तर अधिक महत्त्व दिलं जाणारं क्षेत्र कुठलं आहे तर शिक्षण क्षेत्र आहे. आणि दुर्दैवानं आपल्याकडं जितकं या क्षेत्राकडं गांभीर्यानं बघायला पाहिजे तेवढ्या गांभीर्यानं बघितलं जात नाही आहे. जपानमधली शिक्षणाची पद्धत जर बघितली तर तिथल्या अनेक गोष्टी, कालबाह्य झालेल्या गोष्टी आपण आत्ता शिक्षण प्रक्रियेमध्ये आपल्या वापरायला लागलो आहे. विदेशातल्या अनेक कालबाह्य झालेल्या गोष्टी आपल्या शिक्षण प्रक्रियेत आपण वापरायला लागलो आहे. पण आपल्यातल्याच काही शिक्षण प्रक्रियेतल्या शिक्षण तज्ज्ञांनी या शिक्षण व्यवस्थेच्या संदर्भातल्या महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या होत्या. त्या गोष्टी मी आत्ता तुमच्यासमोर ठेवतो आहे की विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करायचं म्हणजे नेमकं काय करायचं आणि त्याच्यामध्ये पालकाची नेमकी काय भूमिका आहे. ही सर्वांगीण विकास नावाची संकल्पना जी, त्या संकल्पनेला आत्ताच्या काळात आम्हाला तिलांजली दिलेली दिसते. हा सर्वांगीण विकास होताना दिसून येत नाही. या सर्वांगीण विकासाची संकल्पना नेमकी काय आहे
1947ला गांधीजींनी बुनियादी शिक्षण पद्धती नावाची एक शिक्षण पद्धती आणली. या शिक्षण पद्धतीमध्ये काय सांगितलेलं होतं, माणसाचा सर्वांगीण विकास म्हणजे 3Hचा विकास. 3H म्हणजे काय, तर त्याच्या हेडचा विकास, हर्टचा विकास आणि त्याच्या हँडचा विकास म्हणजे 3Hचा विकास. यालाच साध्या शब्दात सांगतो, त्याचा बौद्धिक विकास झाला पाहिजे, त्याचा भावनिक विकास झाला पाहिजे आणि त्याचा शारीरिक विकास झाला पाहिजे. या 3 गोष्टींचा विकास होणं म्हणजे त्याचा सर्वांगीण विकास होणं आहे. दुर्दैवानं स्पर्धेच्या युगामध्ये केवळ बौद्धिक विकास होणं म्हणजे विद्यार्थ्यांचा विकास मानला जातोय. मगाशी कोणतरी म्हणाले की मार्कलिस्टला आलेली सूज म्हणजे गुणवत्ता, असा मानण्याचा काळ दिवसेंदिवस वाढतोय. स्पर्धेच्या युगात तो वाढायलाच हवा, परंतु कितीही प्रयत्न केला तर काही ठिकाणी आपल्याला हे मान्य करावं लागेल की क्षेत्रांच्या मध्ये झालेला बदल हा पालकांनी नीट पहिल्यांदा समजून घ्यायला हवा आणि तो आपल्या विद्यार्थ्यांना देखील नीट समजावून सांगायला हवा. एखाद्या विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता आणि बौद्धिक पातळी जर त्या पद्धतीची नसेल तर अशा विद्यार्थ्यांच्यावरती लादलेल्या अनेक गोष्टी त्या विद्यार्थ्याचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतं. हे अनेक ठिकाणी आत्ता देखील पाहायला मिळते, ऐकायला मिळते. हे समाजामध्ये आजूबाजूला कुठंतरी दिसत राहते. कधी कधी गंमत वाटते सर की ज्या क्षेत्रातलं पालकांनाच मुळात माहिती नसतं अशा क्षेत्रात आपल्या मुलांच्याकडनं त्यांचा अट्ठास वाढत राहतो. बौद्धिक विकास म्हणजे त्याला चांगले मार्क पडायला पाहिजेत, पण हे चांगले मार्क पडण्याच्या प्रक्रियेत पालक नेमका त्याच्या सोबत आहे का? मी त्याच्या घरात आहे का असं म्हणत नाही, मी त्याच्या सोबत आहे का असं म्हणतो. मगाशी राहुल सर बोलत असताना त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला, तोच मुद्दा मी अधोरेखित करून पुढे जातोय. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्याकडं आत्ता असं म्हटलं जात आहे की आम्ही मुलांचे मित्र आहोत. बरोबर आहे ना? थोडं धाडसानं सांगतो, त्याला भरपूर मित्र आहेत, भरपूर मैत्रिणी आहेत. त्याला पालक भरपूर नसतात. त्याला तुम्ही पालक आहात का ही गोष्ट पहिल्यांदा महत्त्वाची. आता म्हणाल तुम्ही असं का म्हणताय सर, सांगतो. 5वीच्या मुलग्याला 6वीच्या मुलग्याला तुम्ही मित्र मानताय याचा अर्थ काय? त्याला अपेक्षित आहे ते सगळं करण्याला तुम्ही मुभा दिलीत म्हणजे तुम्ही मित्र झालात. त्याला जे वाटतंय, त्याला जे हवं आहे, त्याला जसं हवं आहे तसं तुम्ही तुमच्या वागण्यामध्ये बदल करून घेतलाय, घरामध्ये बदल करून घेतलाय, विचारामध्ये बदल करून घेतलाय. या सगळ्याच प्रक्रियेला तुम्ही मित्र म्हणणार आहात? राहुल सर जे सांगत होते तेच सांगतोय की एका विशिष्ट टप्प्यापर्यंत निर्णय घेण्याचा अधिकार हा पालकांच्याकडेच असायला हवा. जोपर्यंत निर्णय प्रक्रियेविषयी आपलं बाळ सक्षम होत नाही तोपर्यंत निर्णय घेण्याचा अधिकार हा आपल्याकडेच असायला हवा. जर तुम्ही त्याला मित्र मानताय तर तुमच्या बँकेचं अकाउंट, गुगल पेचे नंबर सगळे देऊन टाका त्याला. का? म्हणजे ज्या गोष्टीत मित्र मानताय तेही तुम्ही ठरवून घेतलं एका विशिष्ट गोष्टीतच त्यांना मित्र मानायचं, सगळ्या गोष्टीत त्यांना मित्र मानायचं नाही. मित्र मानणं म्हणजे मुभा देणं फक्त होत नाही आहे. निर्णय प्रक्रियेमध्ये त्याच्या हाताला हात धरून आम्ही किती सोबत आहोत ही गोष्ट जाणीवपूर्वक लक्षात ठेवायला पाहिजे. मला वपूंचंच एक उदाहरण आठवतं आहे की 4 घटका मूल जर जत्रेत रमलं तर 10 घटका मूल घरात रमतं. पण जत्रा बहुरंगी असते, बहुडंगी असते आणि पालकाची भूमिका काय असायला हवी? कुठून चालू झालंय? पलीकडे. बरं, नाही त्यांच्या पालकांनी महत्त्वाचा रोल बजावलाय, असू द्या. आता इथं तुम्ही तुमच्या त्या बाळाला 4 महिने तुम्ही त्यांच्या सोबत राहणार आहात का? 4 पावलं त्याच्या सोबत राहणार आहात का? बऱ्याच वेळा आपलं काय होतं माहित आहे, आपल्या बाळाला आपण जत्रेमध्ये सोडून देतो, जत्रा बहुरंगी आहे आणि हाताची घडी घालून ते चुकेपर्यंत त्याची वाट बघत राहतो आणि चुकल्यानंतर असं त्याला म्हणतो, मला असं वाटतच होतं इथं तुझ्याकडनं चूक घडेल. याच्याऐवजी त्याच्या हाताला धरून त्या जत्रेतनं 4 पावलं त्याला देखील आम्हाला फिरवून आणण्याची आमच्याकडं ती तयारी आहे का मानसिक, हे पालकत्व आम्ही समजून घेतलं पाहिजे. मी मगाशी म्हणालो बौद्धिक विकास तर झालाच पाहिजे, पण त्याच्याबरोबर भावनिक विकास विद्यार्थ्याचा होतोय का? हा भावनिक विकास दिवसेंदिवस कमी होत चाललाय. तो कसा आहे? आई वडिलांच्या पायाला हात लावण्याचा आदर ती वृत्ती आहे का? मोठ्या माणसांचा आदर त्याच्या मनामध्ये आहे का? शेजाऱ्यांच्या बरोबर तो प्रेमानं वागतोय का?
आईला जर एखाद्या वेळेस ती आजारी असेल तर तिचं दुःख त्याला कळतंय का? वडिलांच्या कष्टाची चीज त्याला कळतंय का? किंवा वडिलांच्या कष्टाचं जे वेळ आहे, त्यांचं जे श्रम आहे, ते श्रम त्याच्यापर्यंत पोहोचतंय का? एखाद्या मुलाला जर असं विचारलं, 2 दिवसापूर्वीची घटना आहे, आजी वारल्यानंतर माझ्याजवळ आलेला एक मुलगा असं म्हणाला, सर मला काय करायचं कळेना, मला रडूच येत नव्हतं. माझी आजी वारली तरी मला रडू येत नव्हतं. आज शेजारच्या घरामधले एखाद्या मुलकीचं निधन झालं तर एखाद्या व्यक्तीला रडूच येत नाही, हे प्रगतीचं लक्षण आपण मानणार आहोत का? हा त्याचा भावनिक विकास झालाय का? आणि हा जर भावनिक विकास होतच नसेल तर त्याचा सर्वांगीण विकास झालाय का? आणि शेवटचं शारीरिक विकास म्हणजे श्रमप्रतिष्ठेचं मूल्य त्याच्या अंगात आलंय का? श्रमप्रतिष्ठेचं मूल्य काय? अगदी छोट्या गोष्टीपासून त्याची सुरुवात होते. त्याच्या अभ्यासाची खोली कोण आवरतं? जर आई असा उत्तर असेल त्याचं, तर ते मूल्य त्याच्यात अजून आलेलं नाही आहे. त्याला घर झाडून काढताना लाज वाटते का? त्याला आपल्या आईवडिलांच्या कष्टाची लाज वाटते का? जर ती लाज वाटत असेल तर श्रमप्रतिष्ठेचं मूल्य त्याच्यामध्ये रुजलेलं नाही. आणि हे मूल्य जर रुजलेलं नसेल तर कदाचित 1-2 वर्ष त्याचं यश आपल्याला पाहता येईल, आयुष्यभराचं यश त्याच्याकडे कदाचित राहणार नाही आहे. आणि म्हणून बौद्धिक विकास, भावनिक विकास आणि शारीरिक विकास ही संकल्पना आपल्या मुलांच्या मध्ये रुजवणं म्हणजे पालकत्व आहे. आता साधा एक प्रश्न आहे, जगातली तुम्हाला 7 आश्चर्य माहिती असतील, आपण ती सांगतो, काही जण बघूनही आले असतील. पुणे हे 8वं आश्चर्य, हेही माहिती असू द्या. तर जगातली 7 आश्चर्य माहिती आहेत तुम्हाला, म्हणजे झुलता मिनार आहे, टॉवर आहे, किंवा चीनची भिंत आहे, ताजमहल आहे. पण मला काय वाटतं माहिती आहे का सर, ही जगातली 7 आश्चर्य नाहीच आहेत. जगातली 7 आश्चर्य कुठली आहेत तुम्हाला सांगतो. तुमच्या बाळाला त्याचे डोळे जे आहेत ना, ते 500 मेगापिक्सलपेक्षाही जास्त ताकदीनं काम करतात, हे जगातलं आश्चर्य आहे. तुमच्या बाळाचं हृदय खूप ताकदीनं काम करतं, हे जगातलं आश्चर्य आहे. त्याला बोलता येतं, त्याला लिहिता येतं, त्याला वाचता येतं, त्याला फिरता येतं, तुम्ही बोललेलं त्याला समजतं, हे जगातली ही 7 आश्चर्य आहेत. आणि ही 7 आश्चर्य जगप्रसिद्ध करण्याची क्षमता ती आश्चर्य निर्माण करणाऱ्या आई वडिलांच्याकडे खरं तर असते. तुम्ही त्या आश्चर्यांचं नेमकं कौतुक करणार नसेल तर, आणि आपण कौतुक का करत नाही त्याचंही कारण सांगतो. पालकत्व ही मुळात शिकायची गोष्ट आहे, हेच आम्हाला मान्य नाही आहे. बघा किती पालकांना माहिती आहे की आम्हाला पालकत्व ही शिकायची गोष्ट आहे, आणि हे आम्हाला मान्य झालंय, आपण मान्य करत नाही. बरं, मी म्हणतोय की पालकत्व ही शिकायची गोष्ट आहे, तर असं का म्हणतोय पालकत्व ही शिकायची गोष्ट आहे? साधी गोष्ट आहे. तुमचं बाळ जर 17 वर्षाचं असेल तर पालक म्हणून तुमचं वय किती आहे? किती वय आहे? तुम्ही म्हणाल 35-40. किती वर्ष वय आहे? आई म्हणून तुमचं वय किती आहे? 17. तुमचं बाळ जर 17 वर्षाचं असेल तर तुमचं आई म्हणून वय तुमचं 17 आहे. बाप म्हणून आपलं वय 17 वर्ष आहे. पुरुष म्हणून वय कदाचित 40 असेल, स्त्री म्हणून कदाचित वय 40 असेल. पण पालकत्वाचं शिक्षण तेव्हापासून सुरू होतं जेव्हा तुमचा स्त्रीची आई होते आणि पुरुषाचा बाप होतो. कारण ते कुठल्याही शाळेत शिकवता येत नाही, अनुभवानं येणारं ते ज्ञान आहे, आणि ते ज्ञान वडील किंवा आई झाल्यानंतर सुरू होतं. मग तुम्ही तुमच्या 17 वर्षाच्या बाळाप्रमाणे 17 वर्षाचे होऊन त्याच्याबरोबर बोलणार आहात का? संवाद साधणार आहात का? त्याला समजून घेणार आहात का? आणि तुमची शिकण्याची वृत्ती आहे का? पण पालकत्वाच्या शिक्षणामध्ये सगळ्यात मोठा अडसर कुठला असेल तर पालक हा शब्दच मुळात आम्ही समजून घेत नाही आहे, मालक हा शब्द आम्ही समजावून घेतला आहे. आम्ही मुलांचे पालक नाही तर मालक होण्याचा प्रयत्न करतो. आम्ही आमच्या अधिकारानं त्यांच्यावरती निर्णय लादण्याचा प्रयत्न करतो. 6 वर्षाच्या बाळानंतर जगातल्या सगळ्या बाळांना कळालेलं असतं, म्हणजे त्यांची बुद्धी तेवढी विकसित झालेली असते. ते कवितेचा एक भाग आहे, पण तो कविता सांगत नाही, त्याच्यातला एक आशय सांगतो. एका वर्गामधला किस्सा आहे सर, की एका वर्गामध्ये 1ली-2रीचा वर्ग आहे, त्या वर्गामध्ये शिक्षक वर्गामध्ये पोपटाचं फळ्यावरती चित्र काढतात आणि सगळ्या वर्गाला सांगतात की हे चित्र आहे, ते चित्र काढायचं आहे. आणि वर्गातनं शिक्षक फिरत फिरत बाहेरच्या वरांड्यामध्ये जातात. थोडा वेळ जातो, मुलांचं सगळ्या चित्र काढून होतं. शिक्षक पुन्हा वर्गात येतात आणि वर्गाकडे बघतात आणि सांगतात की तुमचं जर चित्र काढून झालेलं असेल तर काय करा, त्याला रंग द्या. सगळी मुलं रंग देतात आणि रंग देऊन झाल्यानंतर शिक्षक वर्गामध्ये फिरत 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 जातात. शेवटच्या बेंचवरती गेल्यानंतर शिक्षक बघतात तर एका विद्यार्थ्यानं पोपटाला निळा रंग दिलेला असतो. शिक्षक त्याच्याकडे बघतात आणि म्हणतात, अरे मूर्खा, तुला माहिती नाही का पोपट हिरव्या रंगाचा असतो, तू निळा का रंग दिलायस? आणि त्याला एक चापट मारतात.
मुलगा खाली मान घालून शांत उभा राहतो. थोडा वेळ गेल्यानंतर शिक्षक पुढं जातात. बाजूचा मुलगा त्या मुलग्याला विचारतो, अरे तुला माहिती नाही का पोपट हिरवा आहे, तू निळा का रंगवलायस? तर तो मुलगा म्हणतो की माझ्या रंगपेटीत हिरव्या रंगाचा खडू नाही आहे किंवा रंग नाही आहे, आणि हिरव्या रंगाला जरासा सूट होणारा रंग कुठला असेल तर निळा रंग आहे. आणि हे फक्त त्या मुलालाच बाजूशा कळतं. ह्या मुलाला हिरव्या रंगाला मॅच होणारा दुसरा रंग निळा रंग आहे हे कळालेलं असतं. त्याला कळालेलं समजून घेणं म्हणजे पालकत्व आहे. आणि हे समजून आम्ही घेतोय का? तुमच्या समोर आत्ता मी एक विषय सांगतो. तुमच्याच घरातल्या कितीतरी प्रश्नात आपल्यापेक्षा आपल्या मुलांना अधिक कळालेलं असतं, पण मालक झालेला पालक कधीही त्याचं ऐकून घ्यायच्या तयारीत नसतो. आपण त्याला समजून घ्यायच्या पहिल्यांदा तयारीत नसतो. आपण आपले निर्णय त्यांच्यावरती बहुतांश वेळेला लादत असतो. आणि इतकंच नाही तर ते निर्णय लादत असताना आपल्या पूर्व आयुष्यात कधीतरी आपल्याकडनं राहून गेलेल्या गोष्टी ज्या असतात ना, त्या गोष्टी त्यांच्याकडनं पूर्ण व्हाव्यात ही आपली अपेक्षा प्रचंड असते. बरं, ह्या अपेक्षा व्यक्त करत असताना पालकांची अजून काय मानसिकता असते? एवढं कष्ट करतोय कुणासाठी? बरोबर आहे ना? एवढं राबतोय आम्ही कुणासाठी? बंगला बांधला कुणासाठी? गाडी घेतली कुणासाठी? बँक बॅलन्स. माझा एक साधा प्रश्न, अर्ज केला होता त्यानं तुमच्याकडं? नाहीये. तुम्ही ठरवलंय त्याला काय द्यायचं आहे ते. तुमची इच्छा आहे त्याला गाडी असायला पाहिजे, त्याला बंगला असला पाहिजे, त्याच्याकडे बँक बॅलन्स चांगला त्याला दिला पाहिजे, हे तुम्ही ठरवलंय. त्यानं नाही मागितलं तुमच्याकडं. त्यानं तुम्हाला पालक म्हणून स्वीकारलेलं जर असेल तर तुम्ही त्याला नेमकं देताय काय? हा वारसा आम्ही कोणता पोहोचवतोय? आणि मग आमच्या आयुष्यातल्या सगळ्या कष्टांचं दुःखांचं खापर आपण आपल्या मुलांच्यावरती फोडतो आणि त्याला सांगतो की तुझ्याकडनं हे या गोष्टीसाठी म्हणून झालं पाहिजे, आम्ही हे असं करतोय म्हणून तुझ्याकडनं हे असं झालं पाहिजे. आपण त्याच्या सोबत किती आहोत बघा, त्याला समजावून किती सांगतोय बघा, घेतोय किती बघा. कितीतरी गोष्टी आहेत पालकत्वातल्या. मुलांचा विकास म्हणजे हीच फक्त गोष्ट येत नाही आहे की तुम्ही सांगितलेली गोष्ट त्यानं ऐकली आणि जशीच्या तशी त्यानं केली. हे मुलांच्या विकासामध्ये येत नाही आहे. नकार पचवण्याचं धाडस आपण आपल्या मुलांच्याकडे देणार आहोत का? आजच्या काळामध्ये या गोष्टीची किती मोठी गरज आहे, नकार पचवण्याचं धाडस. मी खरं सांगू तुम्हाला, आत्ताच्या काळामध्ये तंत्रज्ञानातल्या अनेक गोष्टींच्या मुळं वाट पाहण्याची क्षमता निघून गेली. वाट पाहण्याची क्षमता निघून गेली. एखाद्या वेळेस एखाद्या क्षेत्रात यश मिळालं नाही तर सातत्यानं पुन्हा 4 वर्ष त्या क्षेत्रामध्ये राहण्याची मानसिक तयारी त्या मुलाकडे आहे का? आणि जर ती तशी नसेल तर ती देण्याची जबाबदारी देखील पालकांची राहते. ती नकार पचवण्याचं धाडस आहे. मी तुम्हाला सांगतो, कुठल्याही क्षेत्रामध्ये थोडंसं अपयश आलं आणि ते जर अपयश त्याला पचवता येत नसेल, तो जर नकार त्याला पचवता येत नसेल तर पालक म्हणून आपण अपयशी ठरतो. महाराष्ट्रामध्ये दरवर्षी निकाल लागायच्या अगोदर आणि निकाल लागल्यानंतर कितीतरी आई वडिलांच्या खांद्यावरती कोवळ्या पोरांची प्रेतं येतात. का? तर नकार पचवण्याचं धाडस नाहीये. मार्क कमी पडली, मला कुणीतरी काहीतरी म्हणेल, एका गोष्टीसाठी मुलं आत्महत्या करतात. एखाद्या मुलगीनं नकार दिला, माझ्या आयुष्याचं काय होईल म्हणून आत्महत्या करतात. वडील रागावले, आई रागावली, आत्महत्या करतात. नकार पचवण्याचं धाडस जर त्याच्याकडे नसेल तर तुम्ही या बाजारामध्ये आपल्या मुलांना खरंच त्या मानसिकतेनं पाठवणार आहात. आणि ती मानसिकता देण्याचं सामर्थ्य फक्त आई वडिलांच्याकडे असतं. पण आपली गंमत काय, माझ्या वडिलांनी मला गाडी घेऊन दिली नव्हती, मी माझ्या मुलानं मागायच्या अगोदर त्याच्या हातात ती देणार. मला हे मिळालेलं नव्हतं म्हणून मी माझ्या मुलांना ते देणार. आपण ती गरजही बघत नाहीये. बरं, गरजेबरोबर ती दिली जाणारी गोष्ट त्या मुलाला वापरण्याची त्याच्याकडे क्षमता, पात्रता आहे का याचा देखील आपण विचार कधी कधी करत नाहीये. त्याची ती गरज आहे का? मी आत्ता असं धाडसानं म्हणतोय, 12वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलांचा सोशल मीडिया ही गरज आहे का? तर त्याचं उत्तर नाही असं येते. सोशल मीडिया ही त्याची गरज आहे का असं उत्तर नाही येते. पण तुम्ही मी म्हणतोय म्हणून नाही सांगत आहे, आत्ता सोशल मीडियावरती असणाऱ्या वयोगटाची टक्केवारी काढा. त्या टक्केवारीमध्ये वयोगट 14 पासून 22 पर्यंतचा वयोगट हा सगळ्यात जास्त सोशल मीडियावर आहे. आणि तो सोशल मीडियावरच्या असण्याचं कारण काय आहे? त्याचं कारण मी खरं सांगतो तुम्हाला, संवादाचा अभाव हे त्याच्या पाठीमागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. की मुलांना सोशल मीडियातल्या गोष्टींच्यावरती बोलावं असं वाटतं, तिथं व्यक्त व्हावं असं वाटतं, तिथं मित्र जोडावे असे वाटतात.
त्या अनोळखी माणसांच्यावरती त्यांचा विश्वास बसत जातो, कारण ओळखीची माणसं त्याच्याबरोबर अनोळखी असल्यासारखी वागत राहतात. त्याच्याबरोबर ओळखीचीच माणसं ओळखीसारखी वागत नाही आहेत ना. मी जर तुमच्या आत्ता जवळच्या टीन एजच्या मुलांना एका बाजूला सगळ्या गोळा केलं आणि त्या सगळ्या टीन एजच्या मुलांना जर विचारलं, मित्र हो तुम्ही तुमच्या आयुष्यातली पर्सनल गोष्ट कुणाला सांगाल रे, 80% मुलांचं उत्तर येईल फक्त सर आम्ही पहिल्यांदाच सांगू आपल्या मित्राला, आणि लपवाल कुणापासून असा जर प्रश्न विचारला तर ते उत्तर देतील आईवडिलांपासून. घर हे सुरक्षिततेचं माध्यम झालं पाहिजे ना. आपल्या पाल्याच्या आयुष्यात एखादी घटना त्याच्या जर चुकून चुकली, त्यानं बाहेर एखादी चुकीची घटना केली, त्याला पहिल्यांदा कुणाची आठवण व्हायला पाहिजे, आई आणि वडिलांची. माझ्याकडून हे चुकलंय तर मला पहिल्यांदा व्यक्त व्हायला पाहिजे आई आणि वडिलांच्या बरोबर व्यक्त व्हायला पाहिजे. पण पहिल्यांदा त्याच्या डोक्यात हे येतं लपवायला पाहिजे तर आई वडिलांच्यापासून लपवलं. हे आईला आणि बाबाला तेवढं कळता कामा नाही. आता सल्ल्यासाठी हाच मुलगा किंवा हीच मुलगी आपल्या आयुष्यातली ही चूक व्यक्त कुणाजवळ होतात, तर त्याच्याच वयोगटाच्या मित्राबरोबर, मैत्रिणीबरोबर. त्या बाळाची बुद्धी, त्या बाळाची विचार क्षमता, उपाय देण्याची क्षमता किती असते, त्याची जी उपाय देण्याची क्षमता असते त्याच पातळीवरचा उपाय दिला जातो आणि मग विध्वंस घडतो. परत वाक्य सांगतोय, घर हे सुरक्षिततेचं माध्यम झालं पाहिजे. मुलांना घरात सुरक्षितता वाटला पाहिजे असं वातावरण निर्माण होण्यासाठी त्या मुलांच्या बरोबर तेवढा सकस संवाद आपल्याकडनं घडला पाहिजे. आपल्याकडनं तो संवाद घडतोय का? मी खरं सांगू, तो संवाद घडत नाही. वाईट वाटतं. आता रेंज गेलेल्या मोबाईलसारखी घरं आता मुकी असतात. वडील आतल्या खोलीत असतात, मुलगा बाहेरच्या खोलीत असतो. मुलगा आतल्या खोलीत गेला की वडील बाहेरच्या खोलीत येतात. वडिलांचा आणि मुलाचा किंवा वडिलांचा आणि मुलीचा संवाद होत नसेल तर हा संवाद घराघरात कुणाच्या माध्यमातून होतोय माहीत आहे? वडील आईशी बोलतात, तू जरा सांग त्याला. मग आईनं आपल्या मुलाला सांगायचं, आणि मुलग्याला जर काय हवं असेल तर ते त्यानं कुणाला सांगायचं? आईला सांगायचं. मग ते वडिलांच्याकडे जाणार. अशात एखादी आई सुट्टी काढून जर गावाकडे गेली तर त्या बिचारीचं लक्ष त्या गावाकडे गेलेलं नसतं. तिच्या डोक्यात एकच प्रश्न असतो, हे दोघं बाबा पाठीमागं काय करतात कुणास ठाऊक. तिला भीती वाटत असते या दोघांची. का? तर संवादाचा अभाव. मी मध्यंतरी एक गोष्ट वाचली. एका घरात सर संध्याकाळच्या वेळेत 4 माणसं अशी जेवायला बसलेत. वडील बसलेत, त्यांच्या बाजूला त्यांचा छोटा मुलगा आहे, त्याच्या पलीकडं त्यांची मुलगी बसले मोठी, आणि त्याच्या पलीकडं त्यांचा मोठा मुलगा जेवायला बसला आहे. आई जेवायला वाढते. त्या मुलाच्या ताटातली भाजी संपली. आई जवळ येते आणि त्याला विचारते, बाळा ताटातली भाजी संपली, वाढू का? मुलग्याच्या कानात हेडफोन आहे, त्याला ऐकूच जात नाही. आई परत विचारते, बाळा ताटातली भाजी संपली, वाढू का? त्याला परत ऐकू जात नाही. आई थोडा वेळ शांत थांबते, कारण मोठ्यानं विचारावं तर रामायण महाभारत एकदमच घडेल, वडिलांना ऐकू गेलं तर. आई परत त्याच्याजवळ हळू जाते आणि म्हणते, बाळा ताटातली भाजी संपले, वाढू का? काही प्रतिसाद नाही. त्या मुलगीच्या लक्षात येतं आता पुढचा प्रसंग काय घडणार आहे. ती पटकन उठते, आपल्या अभ्यासाच्या खोलीत जाते आणि तिथून मॅसेज टाकते, दादा पुढं बघ, आई भाजी वाढते, तुला काहीतरी प्रतिक्रिया दे. वितभर नात्यातल्या घरात वितभर अंतरावरचा संवाद इतका तुटलाय. आणि आम्हाला काय अपेक्षा आहे? काय अपेक्षा आहे? या मुलानं त्याच्या आयुष्यामध्ये प्रचंड यशस्वी व्हावं. मी यशस्वी वेगळ्या अर्थानं घेतोय हां, यशस्वी होण्याच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत. प्रचंड यशस्वी व्हावं अशा आपल्याला त्याच्याकडनं अपेक्षा आहे. आणि जरासं मागं जातो, जरा हे पुण्यात बोलतोय म्हणून सर मागं जातो, जरा ही गरज आहे. कदाचित कुणाला राग येऊ देऊ नका, कुणाच्या बाबतीत घडलं असेल तरी वाईट वाटून घेऊ नका. पहिल्यांदाच माफी मागून बोलतोय. आम्ही पैसा पद प्रतिष्ठेच्या इतकं मागं लागलोय की आम्ही शाश्वत मूल्य, सस्टेनेटिव्ह डेव्हलपमेंट नावाची गोष्ट आहे ती आमच्याकडनं विसरून चालले. मुलांना घडवण्यामध्ये सस्टेनेटिव्ह डेव्हलपमेंट ही कुठली आहे? तर त्याला जिव्हाळा, प्रेम आणि माया देणं हे सस्टेनेटिव्ह डेव्हलपमेंटचे शब्द आहेत. एखादं झाड तुम्ही रोपटं जर दारात लावलंत ना तर ते मूळ धरेपर्यंत त्याला अंजारावं लागतं, त्याला गोंजारावं लागतं, त्याला पाणी बघावं लागतं, त्याची माती तपासावी लागते, ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. जन्माला आल्यानंतर 2-3 वर्षामध्ये तुमचं बाळ जर पाळणा घरात वाढणार असेल, माझा पाळणा घराला विरोध नाही आहे, पण पाळणा घरात एखादं वाढणार असेल तर गंमत काय होते?
दिवसभर त्याची आई त्याच्यापासून लांब आहे, त्याचे बाप त्याच्यापासून लांब आहेत त्या मुलाचा. ते सांभाळणाऱ्या दाईला आई म्हणतं, आईला मॅडम म्हणून बोलवते. आता ही दाई त्याला सातत्यानं सांगत असते, खाल्लं नाहीस आईला नाव सांगेन, झोपला नाहीस वडिलांना फोन करतो. वडील आणि आई या दोघांच्या विषयीची त्या बाळाच्या मनातली इमेज काय तयार होत असेल. आता या मुलानं भविष्यात जाऊन आपलं ऐकायला हवं, समजून घ्यायला हवं, त्यानं कष्ट करून यशस्वी व्हायला हवं असं आपल्याला वाटत राहतं. कसं शक्य आहे? मला नाही वाटत. तुम्ही प्रेमानं आणि जिव्हाळ्यानं त्यांना समजावून सांगणार आहात का? त्याच्याही पुढचा प्रश्न एक विचारतो, त्याच्याही पुढचा प्रश्न. 10वी 12वीला तुमची मुलं वर्गातले आहेत, तुमच्या घरातली मुलं आणि मुली आहेत. किती वडील असे इथं आत्ता बसलेले आहेत, किती वडील असे आहेत की तुम्ही तुमच्या मुलीला 12वीला असलेल्या मुलीला जवळ घेता, तिच्या डोक्यावरून हात फिरवता, तिचा मुका घेता. फार संख्या कमी आहे, बरोबर आहे ना? आता सांगा मला, मुलगी कुणाची? तुमची. 5-6 वर्षानंतर तुम्ही रडायला लागता मंडपात. कॅमेरा लागला की मग ड्रामा सुरू होतो. सुखाचं साधन तुमच्या घराशेजारी नाही, मुलगी तुमची आहे, तिच्या डोक्यावरून हात फिरवणं, तिला जवळ घेणं, अंजारणं, गोंजारणं, समजून घेणं, खूप काही सांगायला आहे त्यांच्या आयुष्यामध्ये, बरोबर आहे ना? कॉलेजमध्ये घडत्याला खूप काही सांगायला त्यांच्या आयुष्यामध्ये आहे. तुमचं ऐकायला कान तयार आहे? नाही ना. काय घडलं ग दीदी आज कॉलेजमध्ये, हे प्रश्न विचारण्याचं धाडस आहे? हे जर नसेल, धाडसानं विधान करतो, ज्या घरामध्ये वयाच्या 25व्या वर्षापर्यंत आई आणि वडील मुलाला जवळ घेतात, मुका घेतात, अंजारतात, गोंजारतात, डोक्यावरनं हात फिरवतात, त्या घरातली मुलं 31 डिसेंबरच्या पार्टीला बाहेर नसतात, घरात असतात. आणि जर ती घरात असतील ना तर विध्वंस टाळता येतो. बरं, हे मी का सांगायचं? त्याचं कारण सांगतो. तुमची आजी जर गावाकडं असेल, आत्ता जाऊन बघा, आजी तुम्हाला जवळ घेते, डोक्यावरून हात फिरवते आणि इथं बोटं मोडते. आजीला 70 वर्षाच्या, आजीला 40-45 वर्षाच्या नातीचा मुका घ्यायला लाज वाटत नाही. आपण आपल्या मुलांना का जवळ घेऊ नये? प्रेमानं जी गोष्ट शिकवता येते ती धाकानं कधीही मुलांना गोष्ट शिकवता येत नाही. ही गोष्ट आम्ही पहिल्यांदा समजून घेतली पाहिजे. हे संवाद जर त्यांच्याबरोबर सकस झाले तर त्या मुलाला आपल्या आईवडिलांच्या विषयीचा आदर तर निर्माण होतोच, पण त्यांनी ठेवलेल्या स्वप्नांच्या विषयी ती देखील त्यांची वाटचाल वाढत जाते. त्यांच्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन अतिशय सकारात्मक होतो. पण आत्ता बाजारातल्या अनेक गोष्टींच्यामुळं झालंय काय? प्रचंड तुलना आहे, प्रचंड तुलना आहे. आपण आपल्या मुलांचं सक्सेस मोजायला कशात लागलोय? तर मोजायला लागलोय त्यांनी किती पॅकेज कमवलं, पॅकेजमध्ये आपण मोजायला लागलोय. त्या पॅकेजमध्ये आपण मोजणं गरजेचं आहे, पण ते किती प्रमाणात मोजणं गरजेचं आहे याला देखील मर्यादा आहेत ना. आपण ते इतकं मोजायला लागलोय. पण शाळेमध्ये आम्हाला सूर्यवंशी सर एक सुविचार लिहिलेला होता, दया क्षमा शांती तिथे, शाळेमध्ये सुविचार होता ना, तिथे देवाची वस्ती. हे शाळेत लिहिलेलं आहे, दया क्षमा शांती तिथं देवाची वस्ती. आता उलटं झालंय. काय सांगितलं जात आहे? आई जर मुलगा जर शाळेला जात असेल, तो 4-5 वर्षाचा असेल, त्याला घरातलं पाण्याची बाटली भरून दिली. तुम्ही शाळेत होता त्यावेळेस तुमचे आईवडील, माझे आईवडील काय सांगायचे? एखाद्यानं डबा नाही आणला तर तुझ्या डब्यातलं त्याला खायला दे, तुझ्या डब्यातली त्याला भाकरी दे. आता आई सांगते पाणी ॲक्वागार्डचं आहे, कुणालाही द्यायचं नाही. घराकडं ते बाटली घेऊन येतं, मरत असले तर एखाद्याला ते पाणी पाजत नाही, पाणी घराकडं घेऊन येतं. पाणी देखील पाजू नये आम्ही सांगायला लागलोय. दया क्षमा शांती तर लांबचीच गोष्ट आहे, आपण देतोय काय बघा त्याच्याकडं. आणि या मुलांच्या बाबतीत प्रचंड तुलना आहे. किती प्रचंड तुलना आहे? आपल्या मुलाला सगळं आलं पाहिजे, सगळ्यातलं सगळं आलं पाहिजे. कसं शक्य आहे? सगळ्यातलं सगळं नाही येणार आहे, कधीच येणार नाही. ते सगळ्यातलं सगळं शक्य होणार नाही. आपल्या मुलाची ताकद आणि क्षमता आमच्या लक्षात पहिल्यांदा यायला पाहिजेत. पण आमची तुलना प्रचंड आहे. पलीकडच्या घरातला मुलगा समजा जर एखाद्या गोष्टीत राज्यात आला तर अलीकडच्या घरातलं पोरगं सर जगतच नाही, त्याला बदडूनच काढतात. अक्षरशः बदडून काढतात त्या पोराला. त्याला असं वाटतं की उगाच इथं आम्ही शेजारी कुठंतरी राहिलोय. आणि त्याला 2% मार्क जरी कमी असले ना तर त्याला आपण काय समजतो माहिती आहे का? त्या मुलग्याला याच्याकडं काहीच नाही असं त्याला आपण समजत राहतो. घेऊन आला घरामध्ये, मुलगा निकाल घेऊन आला, वडील असे कोचवरती बसलेले होते. मुलगा गेला, वडील म्हणाले काय रे निकाल आहे का?
तर ते म्हणाले हो निकाल आहे. ते निकालपत्र वडिलांनी घेतलं हातात, बघितलं निकालपत्र. इंग्रजीला 50 पैकी 7, गणितला 5. पालकांनी ते निकालपत्र पुढचं वाचलंच नाही. जे धरलं त्याला आणि इतकं बदडून काढलं, 5 मिनटं बदडून काढलं. वडील कोचवर दमून बसले. पोरगं शांत, रडलं देखील नाही. आजच्या काळातलं ते पोरगं आहे. आणि ते रडलं देखील नाही पोरगं, शांत उभा मुलगा. तर ते वडील पुन्हा रागवले, पुन्हा त्यांचा युगावाट झाला. म्हणाले इतके कमी मार्क पडले, तुला याच्यासाठी शाळेत घातलंय का मूर्खा? ते मुलगा म्हणाला की बाबा ते सांगेन, पण तुम्ही मला मारलं का सांगा. अरे म्हणाले मारलं याच्यासाठी तुला शाळेत घालतोय का? एवढा खर्च घातला तू, याच्यासाठी तुला खर्च घातलाय का? याच्यासाठी एवढं राबतोय का मी? मुलगा म्हणाला बाबा मी शाळेत पहिल्या नंबरानं पास झालोय. मगाचं जे मार्कलिस्ट होतं ते तुमचं 7वीतलं आहे. जरा नाव वरती वाचा, नाव तुमचं वाचून घ्या आधी. हे तुमचं 7वीतलं आहे. आता झालंय काय नेमकं, आमचं इंग्रजी काय आहे हे आम्हाला फक्त माहिती आहे. पण माझ्या बाळाला जर इंग्रजी आलंच नाही किंवा त्याला एखाद्या क्षेत्रात यश मिळालं नाही, तर आपण त्याच्यावरती जजमेंट, त्याला जज करतो किंवा त्याच्यावरती विधानं आपल्याकडनं येतात. मुळात आम्ही आमच्याकडल्या देखील क्षमता तपासून बघितल्या पाहिजेत आणि मग त्या मुलांच्याकडं दिल्या पाहिजेत. पालकत्वातल्या 5 महत्त्वाच्या गोष्टी सांगेन आणि मी पुढं जाईन. सगळ्यात महत्त्वाच्या 5 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट आहे ना, मुलांना जबाबदारी घ्यायला शिकवा. त्याला 2 गोष्टींची जबाबदारी घ्यायला आली पाहिजे. स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी आणि निवडलेल्या कामाची जबाबदारी. या 2 जबाबदाऱ्या मुलांना घेताच आल्या पाहिजेत. रिस्पॉन्सिबिलिटी या 2 जबाबदाऱ्या आहेत. कुठल्या? सेल्फ रिस्पॉन्सिबिलिटी आणि वर्क रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे माझ्या आयुष्याची संपूर्ण जबाबदारी माझी आहे. वडिलांनी वाढदिवसाला दिलेली गाडी कुठं नेऊन ठोकायची आहे का हे त्यानं ठरवायचं. आणि दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस म्हणून डिजिटलवर यायचं का हे त्यानं ठरवायचं. त्याच्या आयुष्याची जबाबदारी त्यानं घ्यायची. हे मला त्रास देऊ शकेल का, इथं मला काहीतरी त्रास होऊ शकेल का, ही गोष्ट त्यानं जबाबदारी घेतली पाहिजे. आणि त्यानं निवडलेलं काम, मग त्यानं इंजिनिअरिंग निवडले ना, तर निवडलेल्या क्षेत्राची संपूर्ण जबाबदारी त्याची आहे. त्या 2 जबाबदाऱ्या त्यांना आपण घ्यायला शिकवायला पाहिजे. पण ते शिकवलं का जात नाही त्याचं कारण सांगतो. आमच्याकडं प्रक्रिया चुकीची आहे. पालकत्वाची प्रक्रिया काय चुकीची आहे? कशी प्रक्रिया आहे? चप्पल जर मुलाला घरातल्या घ्यायचं असेल, तुम्ही मुलाला चप्पल घ्यायला घेऊन जाता किंवा 10वीच्या मुलीला चप्पल घ्यायचं आहे, मुलाला चप्पल घ्यायचं आहे, तुम्ही घेऊन जाता चप्पल घ्यायला. काय करता तुम्ही? खरं तर शांत उभं राहिलं पाहिजे. त्याला कळतं का नाही त्याच्या मापाचं चप्पल? त्याला रंग माहिती आहेत का नाही? मग कशाला पहिलीत त्याला येलो, ब्ल्यू, रेड शिकवत बसला होता? त्याला रंग कळतो, त्याला सगळ्या गोष्टी कळतात. आपण शांत उभा राहायला पाहिजे. आता समजून घ्या, चप्पलचा जोड त्यानं पायात कुठला घालावा हे देखील आपण ठरवतोय. बरोबर आहे का? काही आत्ता ते ग्रामीण भागात आहे, शहरात नाही आहे. मुलांना सोनं करण्याची पद्धत असते बघा. ते रात्रभर बाळ रडतं, त्याला त्या दागिन्याशी संबंध नाही आहे ना, त्याला टोचतं ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्याला कम्फर्टेबल काय येतो तर निवडेल. आणि ज्याला चप्पलचा जोड जर निवडता येत नसेल तर आयुष्याचा जोडीदार कसा निवडणार? तिथंही तुम्ही मदत करणार का? चप्पलचा जोड त्याला निवडू द्या ना, पण आपण करत नाही. घरातलं लाईट बिल तुमच्या कोण भरतं? तुम्ही भरता. द्या ना 7-8 वर्षाच्या बाळाच्या हातामध्ये. त्याला जर मोबाईल वापरता येतो तर त्याला लाईट बिल भरता येऊ द्या. त्याला करू द्या. त्याला ते जबाबदाऱ्या घेऊ द्यात. थोडंसं वेगळं आहे, सांगणं गरजेचं आहे. आयांनी मुलांच्या आंघोळीची कपडे धुवायची नाहीत. जेवलेलं ताट आयांनी उचलायचं नसतं, तर त्याला उचलता आलं पाहिजे. त्याची कपडे त्याला धुता आली पाहिजेत. त्याला चहा करता आला पाहिजे. मे महिन्याची सुट्टी होती ना, आता 10,000 रुपये 20,000 रुपये उचलून तुम्ही तुमच्या 10वी झालेल्या मुलाच्या हातात द्या आणि त्याला सांगा 1 महिना घर तुला चालवायचं आहे. भाजी त्याला निवडता आली पाहिजे. वांगी किडकी मिळाली तर मिळू देत ना, त्याला निवडायला लावा. नाही तर आत्ता जे तुम्ही म्हणता ना आईनं काही शिकवलंय का नाही, ते पुढं सुनबाई म्हणणार, पुढं तेच म्हणणार. कारण आपण ते शिकवलेलं नाही. त्याला वांगी निवडता आली पाहिजे, त्याला अर्ज करता आला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, थोडंसं कठीण असलं तरी मुलांना शाश्वत गोष्टी समजावून देतात. शाळांच्या सहली निघतात माहीत आहे ना, वेगवेगळ्या ठिकाणी कोकणात वगैरे अशा सहली काढल्या जातात. माझं जरा उलटं मत आहे, शाळांची सहल कोकणात काढायची काही गरज नाही सर. येरवडा आणि कळंबा या 2च गोष्टी दाखवायच्या सहलीला. हो, सहलीला तेच दाखवणं आत्ता काळाची गरज आहे. बघा, पटत नसेल तर तुमच्या लक्षात येईल का गरजेचं आहे ते. आम्हाला समजून घेतलं पाहिजे शिक्षणाची संकल्पना काय, त्याला जबाबदारी घेता यायला पाहिजे, ही पहिली गरज आहे.
शिक्षणाच्या संकल्पनेचं एक उदाहरण देतो की 2 मुलं आहेत आणि ती दोन्ही मुलं एक दिवस सहलीला जाणार आहेत. 5 दिवसाची त्यांची सहल आहे आणि त्या 5 दिवसाच्या सहलीला जाणार आहेत. त्यांच्या आईवडिलांना कळतं की 15 दिवसानंतर ती सहल आहे. दोन्ही घरात तयारी चालू होते की आता ही मुलं सहलीला जाणार आहेत 15 दिवसानंतर. पहिली आई काय करते तर त्या मुलग्याला संध्याकाळी घेऊन जाते मॉलमध्ये. त्याला हवं आहे नको आहे ते सगळं खरेदी करते. घरामध्ये लाडू चकल्या वगैरे सगळं बनवते. का तर बाळ 5 दिवसाच्या सहलीसाठी जायचं आहे. दुसरी आई काय करते त्या बाळाला जवळ बसवते आणि त्याला सांगते हे बघ हे चपातीचं पीठ आहे, हे असं मळायचं असतं. ते त्याला चपाती मळायला लावते. पहिल्या दिवशी ते पाणी जास्त होतं, मग परत पीठ टाकावं लागतं. दुसऱ्या दिवशी त्याच्या हाताला सगळं ते चिकटतं, नाकातोंडाला सगळीकडे लागतं. पण सलग 15 दिवस ती त्याची आई त्याला छोटीशी चपाती करायला शिकवते. आणि इकडं मात्र एक आई आपल्या मुलासाठी लागणारं सगळं रेडीमेड साहित्य आणून तर ठेवते घरात. सहलीचा पहिला दिवस पहिला मुलगा अतिशय आनंदात असतो. का? आईनं पिझ्झा चकल्या लाडू सगळं दिलं आहे. आणि दुसरा मुलगा मात्र त्या सुट्टीच्या कालावधीत ते पीठ बाहेर काढतो, पाणी टाकतो, ते मळायला सुरुवात करतो. पहिली चपाती थोडीशी कडक होते. हा पहिला मुलगा त्या मुलाला हसतो, बघ माझ्या आईनं इतकं काही दिलं आहे, माझ्या आईनं चपाती बांधून दिली, खायला दिलं आहे. पहिला दिवस जातो, दुसरा दिवस जातो. दुसऱ्या दिवशी आता हा मुलगा चपाती करायला पहिल्या दिवसापेक्षा त्याची चपाती थोडीशी चांगली होते. तिसऱ्या दिवशी ह्याची चपाती उत्कृष्ट होते आणि पहिल्या मुलाच्याकडे असलेली चपाती तोपर्यंत खराब झालेली असते. भाजी आंबलेली असते, सडलेली असते ती भाजी. 5व्या दिवशी या मुलाकडं असलेला खाद्यपदार्थ खाण्याच्या लायकीचा राहत नाही आणि 5व्या दिवशी दुसरा मुलगा मात्र अतिशय उत्कृष्ट उत्तम अशी चपाती बनवतो. आपल्या मुलाला चपाती बनवता येण्याची मानसिकता ठेवून दिलेलं शिक्षण म्हणजे खरं शिक्षण आहे. आणि हे शिक्षण आम्हाला समजायला पाहिजे. ती जबाबदारी आम्हाला देता यायला पाहिजे मुलांच्याकडे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, संयम नावाची गोष्ट आपल्या मुलांना इथून पुढे शिकवा. ती काळाची गरज आहे. संयम म्हणजे काय तर एखाद्या वेळेस तुम्ही तुमचं 100% इनपुट दिल्यानंतर देखील 100% आउटपुट मिळेलच असं तुम्हाला सांगता येत नाही. त्यावेळेस तुम्हाला वाट पाहता आली पाहिजे, शांतता राहता आली पाहिजे, तुम्हाला शांत राहता यायला पाहिजे. एखादी गोष्ट संयमानं घेता यायला पाहिजे. यशासाठी कदाचित तुमच्या आयुष्यातली 5 वर्ष जाऊ शकतात. तुम्हाला न थकता अविश्रांतपणे शांतपणे तुम्हाला ते काम करता यायला पाहिजे. हा संयम शिकवायला पाहिजे. मार्शमेलोज नावाच्या शास्त्रज्ञांनी एक प्रयोग केलेला होता की त्यांनी मार्शमेलोज नावाची मिठाई आहे, तो मिठाईचा एक प्रकार आहे, ती मिठाई घेतली, एका वर्गखोलीमध्ये ती मिठाई ठेवली, 15 ठिकाणी ती मिठाई ठेवली, 15 टेबलवर, आणि 15 मुलांना त्यांनी निवडलं लहान गटातल्या. आणि त्या शास्त्रज्ञांनी सांगितलं की या खोलीमध्ये मिठाई ठेवले, तुम्हाला त्या खोलीमध्ये आम्ही सोडणार आहोत, तुम्हाला 15 मिनिटापर्यंत पहिल्यांदा ती मिठाई खायची नाही, 15 मिनिटानंतर ती तुम्हाला मिठाई खाण्याची मुभा आहे. मुलांना त्या खोलीमध्ये सोडलं, पण 15 मुलांच्यापैकी फक्त 2च मुलं 15 मिनिटापर्यंत शांत बसली आणि ती 15 मिनिटानंतर त्यांनी मिठाई खाल्ली, ती यशस्वी झाली. 13 मुलांनी मात्र 2 मिनिटात, पहिल्यांदा कुणी गेलं तर डायरेक्टच खाऊन टाकली पहिल्यांदा, दुसरी 2-3 होती त्यांनी 5 मिनिटं वाट बघितली, कुणी 7 मिनिटं बघितली. या शास्त्रज्ञानं जवळजवळ 40 वर्ष त्या मुलांच्या आयुष्याचा अभ्यास चालू ठेवला. वर्षातून 6 महिन्यातून त्यांना भेटायचं, त्यांची काय प्रगती आहे, त्यांच्या प्रगतीचा आलेख बघायचा. आणि 40 वर्षानंतर त्या मुलांच्या प्रगतीचा आलेख असा आला होता, ज्या 13 मुलांना वाट पाहता आला नाही, त्या वाट पाहता न आलेल्या मुलांच्यामध्ये काही मुलं व्यसनाधीन झाली होती, काही मुलांचे घटस्फोट झालेले होते, काही मुलांनी आत्महत्या केलेली होती, आणि यशाच्या शिखरावर आनंदी जीवन जगणारी ती 2 मुलं होती ज्यांनी वाट पाहता आली. आणि हा प्रयोग जर तुम्हाला बघायचा असेल तर व्याख्यानानंतर तुम्ही प्रयोग तो उपलब्ध देखील आहे, मार्शमेलोज नावाचा, तुम्ही बघू शकता. संयम नावाची गोष्ट आमच्या मुलांना आम्हाला शिकवता आलं पाहिजे. तिसरं सगळ्यात महत्त्वाचं मूल्य कुठलं असेल तर चारित्र्य. आणि कॅरेक्टरिस्टिक्स जर नसेल, मुळात भारतीय शिक्षण पद्धतीत सर असं म्हटलं जातं की पर्सनॅलिटी डेव्हलप झाली पाहिजे माणसांची. तर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा शब्द भारतीय शिक्षण पद्धतीतला नाही आहे, तो अमेरिकन शिक्षण पद्धतीतला शब्द आहे. भारतीय शिक्षण पद्धतीतला शब्द असा आहे कॅरेक्टरिस्टिक्स, म्हणजे चारित्र्याचा विकास म्हणजे व्यक्तिमत्वाचा विकास. पण उलटं झालंय, अंगावरची कपडे, पायातले शूज, हातात हात देण्याची पद्धत, याला आपण व्यक्तिमत्व विकास मानायला लागलोय. तो 5% आहे. 95% व्यक्तिमत्वाचा भाग त्याचं जगणं नैतिकतेचं आहे का या गोष्टीकडे येतो. आणि इंडियन इन्स्टिट्यूट सायन्सची ज्यावेळेस स्थापना झाली सर,
डॉक्टर CV रमन सरांनी ती स्थापना केली, इंडियन इन्स्टिट्यूट सायन्सची. त्या इन्स्टिट्यूटची स्थापना झाल्यानंतर काय झालं होतं की त्या संस्थेमध्ये काम करण्यासाठी काही शास्त्रज्ञांची आवश्यकता होती. मग त्या शास्त्रज्ञांच्या मुलाखती सुरू झाल्या. CV रमन सर मुलाखती घेत होते. सकाळी 10 वाजता मुलाखती सुरू झाल्या. एक शास्त्रज्ञ आले आणि त्यांनी मुलाखतीला ते समोर बसले. CV रमन सरांनी त्यांची सगळी मुलाखत घेतली आणि मुलाखत संपल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही जाऊ शकता, तुमची निवड होऊ शकत नाही, या पदासाठी तुमची निवड होऊ शकत नाही. त्यावेळेस माणसं स्पष्ट बोलायची. आता माणसं स्पष्ट बोलत नाहीत. CV रमन सरांनी ते सांगितलं तुमची निवड होऊ शकत नाही, तुम्ही जा. ते शास्त्रज्ञ बाहेर आले आणि बाहेर बसले. सकाळपासून संध्याकाळपर्यंतच्या मुलाखती संपल्या. 6 वाजता CV रमन सर केबिनमधनं बाहेर आले. त्यांनी बघितलं तर ते सकाळचे शास्त्रज्ञ वाट बघत बसलेत. CV रमन सरांना राग आला. ते म्हणाले की तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का सकाळी? तुम्हाला काय वाटलं, वशिला लावून तुमची निवड होईल असं वाटतंय का? तुम्ही का थांबलात? ते शास्त्रज्ञ उठले नाही, म्हणाले माफ करा सर, मी अशा गोष्टींसाठी नाही थांबलेलो. या मुलाखतीला येण्यासाठी तुमच्या संस्थेनं मला प्रवासाचा भत्ता दिला आहे आणि ती प्रवासाच्या रक्कम जी दिली, माझा प्रवासाची रक्कम कमी होते आणि तुमचा भत्ता जो मिळाला आहे तो जास्त आहे. उरलेले पैसे जे आहेत ते तुमच्या संस्थेला परत करण्यासाठी मी इथं थांबलो आहे. पण सकाळपासून क्लार्क तुमच्याबरोबर आत व्यस्त आहेत, त्यामुळं मला ते हिशेब करून पैसे देता येत नाहीत. CV रमन सरांनी 2 मिनटं त्यांच्याकडे बघितलं आणि म्हणाले तुम्ही केबिनमध्ये या. शास्त्रज्ञ थोडे गोंधळले. म्हणाले आत गेल्यानंतर आता अजून काय बोलतात कुणास ठाऊक. पण ते शास्त्रज्ञ गेले आत. CV रमन सरांनी त्यांच्याकडे बघितलं आणि म्हणाले तुम्ही कामावरती कधीपासून रुजू होत आहे? शास्त्रज्ञ म्हणाले माफ करा, तुम्ही सकाळी सांगितलंय की तुमची निवड नाही होऊ शकत आणि आत्ता म्हणताय तुम्ही कामावरती कधीपासून रुजू होत आहे, असं का? त्यावेळेस CV रमन सर असं म्हणाले, सकाळी मी तुमच्या ज्ञानातली, तुमच्या क्वालिफिकेशनमधल्या कमतरतेमुळे मी तुम्हाला नकार दिला होता आणि आत्ता तुम्हाला रुजू व्हा म्हणतोय ते तुमच्या चारित्र्यातल्या संपन्नतेमुळे रुजू व्हा म्हणतोय. ज्ञानातली उणीव भरून काढता येते, चारित्र्यातली उणीव कधीही भरून काढता येत नाही, कधीही भरून काढता येत नाही. आणि म्हणून आपली मुलं ही चारित्र्य संपन्नच असायला हवीत, त्यांच्या चारित्र्याचा विकास झाला पाहिजे. 3रं मूल्य. 4थं संवेदनशीलता नावाचं मूल्य आहे. हे संवेदनशीलता नावाचं मूल्य म्हणजे काय? आता शहरात बोलतो याची मला कल्पना आहे. दिवसाची आमच्या घराची दारं बंद झाली, स्वतःच्या दारातल्या रांगोळीची रेष पलीकडच्या दारात जाऊन चालत नाही. आपलं बालपण कधीतरी आठवा. या घरातलं जेवण पलीकडच्या घरातल्या भाजीनं पूर्ण झालंय, या घरातली चूल पलीकडच्या घरातल्या विस्तवानं पेटली. आता पलीकडच्या घरातल्या मुलग्यानं दिवसा आत्महत्या केली तर अलीकडच्या घरातल्या कुक्करच्या शिट्ट्या जोरजोरात वाजतात. त्याचं दुःखही वाटत नाही, वेदनाही वाटत नाही. ही वेदना त्यांच्याकडं असणं, कारण आजीनं आम्हाला पहिला संस्कार दिला ना, इथं इथं बसरे मोरा बाळ घालते चारा, चारा खा, पाणी पियानं भुरकन उडून जा. हे गाणं नव्हतं फक्त आनंद देणारं. मोराला बोलवायचं, त्याला चारा द्यायचा, त्याला पाणी द्यायचं आणि शेवटी खाऊन झाल्यानंतर उडून जाऊ द्यायचं. आत्ता मोर घराकडं आला तर चारा दिला जाईल, पाणी दिलं जाईल, उडून जाऊ दिलं जाईल, मॅसेज पाठवले जातील या संध्याकाळी. संवेदनशीलता नावाचं मूल्य आहे ना, ते मूल्य आम्हाला रुजवावं लागेल. ही सगळ्यात मोठी गरज आहे. आणि सगळ्यात अजून एक भाग महत्त्वाचा आहे, तो कळकळीनं सांगणं गरजेचं आहे. तो आत्ता भाग तुमच्या समोर व्यक्त होणं फार गरजेचं आहे. आभासी जगापासून खऱ्या जगाकडं आपल्या मुलांना आणणं ही आत्ताची काळाची गरज आहे. रिअल काय आणि रील काय हे आम्हाला समजलं पाहिजे. आता आभासी जगालाच वास्तव मानणारी पिढी जी आहे ती पिढी खूप वेगानं तयार होते आणि त्याला जबाबदार कोण असेल तर अनेक घटक आहेत. त्यातला एक घटक आम्ही पालक म्हणून देखील आहोत आणि आम्ही ते स्वीकारलं पाहिजे. आमच्या घरात माध्यमं आली, कशासाठी माध्यम आली, त्या माध्यमांचा नेमका वापर कसा व्हायला हवा होता याचा जाणीवपूर्वक आणि शांततेनं आम्ही कधी विचार केला का? बघा तुम्ही, आमच्या घरातली जे सगळी वस्तू बदलल्या, साधनं बदलली, ती कशी बदलली? चेहऱ्यावरती आमच्या दांभिकता आले, दांभिकता, खोटेपणा आलाय आणि तो खोटेपणा जपणं हे आम्हाला प्रतिष्ठेचं वाटायला लागलंय. तुम्ही म्हणाल कसं काय सर? सांगतो ना. एखादा पेशंट जर असेल, एखादी व्यक्ती जर आजारी असेल ना, तर माझी आई माझ्या गावाकडं शेतात पिकणारा तांदूळ जो आहे तो त्याला बघायला घेऊन जायची. तुमच्याही घरात कोणीतरी असे पाहुणे आले असतील की जे घरात पिकलेलं, घरात शेतात पिकलेलं घेऊन कोणतरी आले. शेतात पिकलेला तांदूळ आई पेशंटला बघायला घेऊन जायची. माझ्या भागात मेतोंडा नावाचा एक प्रकार आहे, तो इकडं नसेल पुण्यात, कोण गावाकडला असेल तर कोल्हापूरचा असेल तर त्यांना माहिती असेल की गहू भरडायचे, त्याच्यामध्ये गूळ घालायचा आणि ते करायचा पदार्थ. अतिशय पौष्टिक पदार्थ आहे तो.
हे 2 पदार्थ आई घेऊन जायची पेशंटला बघायला. हा बिस्किट पुडा मध्ये कधीपासून आला ह्याचं मला आजपर्यंत आकलन झालं नाही. आता दांभिकता म्हणजे काय सांगतो. दवाखान्यात पेशंट ॲडमिट आहे, त्याचं पोट बिघडले म्हणून आमचा सुशिक्षित माणूस बऱ्याच वेळा त्याला बघायला काय घेऊन जातो माहीत आहे? ब्रेड बिस्किट. म्हणजे तुमच्या डोक्यात काय आहे? त्यानं घरला यावं का बातमीच फक्त घराकडे यावी? ही दांभिकता आहे, दाखवणं आहे ना चेहऱ्यावरती. बघा तुम्ही तुमच्या एखाद्या माणसाला बघायला घरी गेलात, तुम्ही आज कुणाच्या घरी जर गेलात ना, तर पेशंट असेल तर त्या पेशंट बरोबर माणसं कमी बोलतात. आजूबाजूच्या घटना सगळ्या बोलल्या जातात, त्याच्याबरोबर कमी बोललं जातं. महिला विशेष वर्ग जर असेल तर माफी मागून सांगतो, किचनला परशी कुठली आहेत, ट्रॉल्या कुठल्या आहेत, बशा कुठल्या कंपनीच्या आहेत, हे सगळं बघितलं जातं. आमच्या घरात ही गरज म्हणून गोष्टी आल्या का आभासी जगातल्या अनेक गोष्टींच्या मुळं आल्या? तर त्या आभासी जगातल्या घरातला टी व्ही तुम्ही आत्ता बहुतांश माणसं जे आहेत ना टी व्ही बघत नाहीत, बहुतांश माणसं, तरीही मोठा टी व्ही घरात आला का? पाहुण्यांना कळालं पाहिजे माझ्या घरात तेवढ्या मोठा टी व्ही आहे. हे आभासी जग नाही. नाहीतर तुमच्यापैकी किती लोक आहेत सांगा, कॉफीचा कप हातात घेतला आणि सर 2 तास मी टी व्ही बघितली. काही MPSC UPSC करणारी मुलं म्हणतात सर मी टी व्ही बघू नका म्हटलं की ते म्हणतात मी फक्त बातम्याच बघतो. त्यांना मी कधी कधी सांगतो बातम्या तेवढ्या सोडून सगळं बघ, बातम्याच बघायच्या लायकीच्या नाहीत. आणि आत्ता ह्या 2 वर्षात तरी महाराष्ट्रातल्या झालेल्या परिस्थितीमुळं झोपताना एक बातमीने सकाळी उठताना दुसरेच बातमी, उठायच्या अगोदर बातम्या तयार व्हायला लागलेत. एवढा अपयश. आणि या माध्यमांचा वापर कशासाठी केला थोडं सांगतो. नवभांडवलदारांनी आमचा मेंदू, मन, मनगट या 3 गोष्टी ताब्यात घेतल्या. नवभांडवलदारांनी मन, मनगट आणि मेंदू या 3 गोष्टी ताब्यात घेतल्या. कशा सांगतो तुम्हाला. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत टी व्ही बघा आणि तुमचे मोबाईल तुम्ही वापरा. किती चॅनल असे आहेत मला सांगा की जिथं आर्थिक स्वतंत्रता म्हणजे नेमकं काय हे आम्हाला शिकवलं जातं, जिथं आदर्श पद्धतीनं शेती कशी करायला पाहिजे हे शेतकऱ्यांना शिकवलं जातं, राहणीमानातले नेमके बदल काय आहेत आम्हाला शिकवलं जातं, MPSC UPSCचा अभ्यास कसा करायचा शिकवलं जातं, आम्हाला 12वी नंतरच्या अनेक कोर्सेसचा अभ्यास किंवा करिअरच्या संदर्भातले मार्गदर्शन केलं जातं नाही. आम्हाला काय सांगितलं जातं सांगतो तुम्हाला. तुम्ही शॅम्पू कुठला वापरायचा, तुम्ही परफ्यूम कुठला वापरायचा, तुम्ही गाडी कुठली वापरायची, दाढीला ब्लेड कुठलं वापरायचं, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला सातत्यानं काय चालल्या जातात, सांगितल्या जातात. बरं, सांगतानाही कशा सांगितल्या जातात हेही गमतीचा भाग आहे. कोल्ड्रिंकची जाहिरात आहे, कशी केली जाते कोल्ड्रिंक जाहिरात. कुठला तरी एक हिरो आहे, तो कोल्ड्रिंक पितं, या हेलिकॉप्टरमधून या हेलिकॉप्टरमध्ये हवेतल्या हवेत गाडी घुसवतं सर कोल्ड्रिंक पिल्यानंतर, दरीतनं गाडी अशी वरती काढतं. बरोबर आहे ना. माझी जोशी सरांना विनंती आहे, सूर्यवंशी सरांना विनंती आहे, तुम्ही पालकांसाठी कशाला कार्यक्रम असं घेतला, तुम्ही एक काम करा, कोल्ड्रिंकचे बॉक्स आणा, उद्या परीक्षा आहे, रात्री 3 बाटल्या चढवायच्याच त्याला, तुमच्या नावाप्रमाणे ते टॉपर राहणार. नाही राहणार टॉपर, टॉपरच राहणार ना, का नाही राहणार. कोल्ड्रिंक पिल्यानंतर दरीतनं गाडी जर वर चढत असेल तर किती ताकद येत असेल. पण हे कधीतरी समजावून सांगितलं पाहिजे. माणसाची हाडं आहेत ना, हाडं आईच्या पोटात तयार होतात, आईच्या पोटात तयार होतात. माणूस मेल्यानंतर त्याला जाळलं, 3 दिवस त्या प्रेतामध्ये, त्या सरणामध्ये लोखंडाचा तुकडा टाका सर, त्याचा आकार बदलतो, हाड नाही जळत, हाड जळत नाही. पण मी वाचलंय, ऐकलंय, कोल्ड्रिंकमध्ये 1.5 दिवसात दात विरघळतो. आईनं दिलेले हे 9 महिने रक्त पाजून दिलेले हाडं अग्नी देखील जाळू शकत नाही आहे. एवढी ताकद असणारं शरीर कमकुत करण्याची ह्या गोष्टी आम्हाला माध्यमांनी कशा पद्धतीनं शिकवल्या. बरं, परफ्यूमची जाहिरात आहे, काय परफ्यूमच्या जाहिरातीत दाखवलं जातं, परफ्यूम मारला अंगावर काय होतं, मुलगी जवळ येते. आणि हे आयांनो आम्ही बघायचं बरं का, वयात आलेल्या मुलांना मुलींना घेऊन आम्ही हे बघायचं, मुलगी जवळ येते. जर असं असेल तर 35 वर्षाची पोरं का फिरतायत अशी. तुमच्या भावकीत, तुमच्या पाहुण्यात, नात्यात कुणी ना कुणीतरी असेल शेजारी, आज द्या त्याला परफ्यूमचे बॉक्स गिफ्ट म्हणून, घेऊ देत ना तो. परफ्यूम मारला की मुलगी जवळ येते. पावसानंतर येणारा मातीचा पहिला वास
आणि कष्टानंतर येणाऱ्या घामाचा वास हा जगातला सगळ्यात महाग परफ्यूम आहे। या परफ्यूमची किंमत नाही करतायत, तो कुठल्या बाटलीत विकत नाही मिळत। घामाची जर लाज वाटायला लागली आम्हाला तर यशाच्या जवळ नाही जाता येत। आणि म्हणून आम्ही आभासी जगातलं जे जगणं आहे ना ते आम्ही कमी करायला हवं। आम्हाला वास्तवता आमच्या मुलांच्यापर्यंत पोहोचवायला हवी। त्यांचे हिरो बदललेत मुलांचे हिरो। आता मी व्याख्यानाच्या कार्यक्रमाला महाराष्ट्रभर जातोय। उद्या संध्याकाळी माझा एक कार्यक्रम आहे कोल्हापूरला। रात्रीच्या वेळेस मी गाडी घेऊन जात असताना ड्रायव्हरला सांगतो, सर गाव जवळ आलं की जरा गाडी हळू घेत जा। ते मला म्हणतं, सर तुम्ही गाव जवळ आल्यावर गाडी का हळू घ्यायला सांगताय? हायवेला गाडी का हळू घ्यायला सांगत नाही, गावात का हळू घ्यायला सांगताय? मी हे म्हटलं, कानात हेडफोन घातलेला कुठला हिरो कुठल्या बोळातनं कधी बाहेर येईल ह्याचा नियम नाही, आणि त्याची काळजी आपणच घ्यायला पाहिजे, कारण त्याला ऐकू येत नाही ना ते। त्याचा रात्री 10ला दिवस सुरू होतो आणि ते असं 4 किलोमीटर एकटंच चालत जातं। ते अमावस्या म्हणत नाही, पौर्णिमा म्हणत नाही, म्हणजे माझा काय अंधश्रद्धेवर विश्वास नाही, पण आमच्याकडल्या भागात कुत्र्याने भुकायचं बंद केले रात्रीचं। हां, नाही, त्यांच्या लक्षात आलं की आपल्या ड्युटीवर कोणतरी आहे, त्याच्यापेक्षा आपण विश्रांती घेतलेली बरं। ते भुकायचं बंद केलं, ते कानात हेडफोन घातलेले विरोध। गंमत अशी आहे, जर तुमच्या आजूबाजूला असं कोण असेल ना तर तुम्ही निवांत राहा। ते लग्नाचा खर्च करायला लावत नाही, अजिबात नाही, कारण पिलू नावाचा प्राणी त्याच्या आयुष्यात आलेला असतो। माहीत आहे ना पिलू? नाही, रात्री ते 3 वाजता एकमेकाला विचारतात जेवलं का म्हणून। आणि हा प्राणी इतका डेंजर आहे, सर्दी झाली, ताप आला, खोकला आला, पहिल्यांदा कुणाला कळायला पाहिजे? आपल्या बाळाच्या बाबतीत असं घडलं तर आई आणि पिलूला आधी कळतं। आणि पिलूनं जर बदामाचं चित्र पाठवलं, MD डॉक्टर देखील जागेवर फेल होतं, एवढ्या लवकर तो आजार कमी होतो। वाढदिवस साजरे करण्याची पद्धत आमची बदलली। खरं सांगतो तुम्हाला, आपण वाढदिवस साजरे, ते केक घ्यायचा, 2 केक घ्यायचे, गाडी घेऊन जायचं, रस्त्यात अशी आडवी गाडी लावायची, तलवारनं केक कापायचा। महाराजांनी हे आम्हाला सांगितलं। छत्रपती शिवाजी महाराज 350-400 वर्षापूर्वी महाराजांनी तलवारींच्या जोरावरती हे स्वराज्य उभा केलं। घोड्याच्या पाठीवरती सिंहासन लादून हा माणूस सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात वादळासारखा घोंगावत राहिला हे स्वराज्य उभं करताना। महाराज जर आज असते ना तर महाराजांनी तलवारीचा वापरच केला नसता। महाराजांनी 2 तचा वापर केला असता। पहिला तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी, आणि दुसरं तराजू, व्यापार। या 2 गोष्टीचा व्यापार करून आज ऑनलाईन प्रोडक्ट विकणाऱ्या कंपन्या आमच्या घरापर्यंत आल्या। महाराज जर आज असते तर स्वराज्य नावाचा शब्द जगाच्या कानाकोपऱ्यात महाराजांनी पोचवला असता। आम्ही कुठल्या सूत्रांचे पायीक आहोत? बरं, ते वाढदिवस साजरे करायचे, त्याचा फोटो काढायचा आणि कुठं टाकायचा तो फोटो? सोशल मीडियात। सकाळपासून संध्याकाळ पण एकच काम, लाईक किती आल्या, कमेंट किती आल्या, लाईक किती आल्या, कमेंट किती आल्या, माझा स्टेटस कुणी कुणी बघितला। ही तुमची गरज कुणी ओळखली आहे? मोबाईल कंपन्यांनी। म्हणजे त्या कंपन्यांनी नेमकं काय केलं सांगतो तुम्हाला। आता चेहरा कितीही काळा असू देव, ते फोटो मारले की त्या गोरच दिसतंय, म्हणजे ही गरज त्यांनी ओळखली। आपण वास्तवात तसे नाही हे आपण स्वीकारतच नाही आहे ना, हेच तर आभासी जगणं आहे। मग तो फोटो काढून तुम्ही सोशल मीडियात टाकता, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत लाईक आणि कमेंट मोजता। दिल्लीतनं एखाद्या मुलग्याला कमेंट आली, हिरोसारखा दिसतोस, ते 4 दिवस हवेतच, ते घरात देखील उमऱ्याला 2 वेळा धडकतं, माणसांच्याकडे बघत नाही, इतकं ते हवेत। माझा प्रश्न आहे, संध्याकाळी 5 वाजता त्याच्या बापाला अटॅक आला, कोण पळत येतं माहिती आहे? त्याच्या शेजारची बन्यांवरती गल्लीतली माणसं जी बसलेली असतात, कुठंतरी काम करणारे कामगार असतात, ते पळत येतात, तुमच्या वडिलांना उचलतात, दवाखान्यापर्यंत नेऊन पोचवतात। संध्याकाळी तुमच्या शेजारची एखादी आजी येते, डोक्यावरून हात फिरवताना सांगते, बाळा नको काळजी करू, संध्याकाळी जेवायला घराकडे ये। तुमच्या घरातलं कुठलं काम असेल तर तुमच्या शेजारची काकी करते। शेताभातातली माणसं जर असतील तर कोण येतं? म्हैशीची धार काढायची आहे तर शेजारची काकी येऊन त्या घरातल्या म्हैशीची धार काढते। तिच्या बांगड्या फुटल्या तरी चालतील, त्या म्हैशीने लात मारली तरी चालेल, कारण तिला माहीत आहे हे जर धार काढेल नसली तर ह्या घराचं आर्थिक नुकसान होणार आहे। आपले हिरो कोण? अजय देवगण आणि काजल। बापाला कुणी वाचवलं? गल्लीतल्या माणसानं। तो नाही का आपला हिरो? आजी नाही हिरो? संध्याकाळी गोठ्यात येऊन धार काढणारी एखादी काकी आपली हिरो नाही होऊ शकत?
मग करा असं, काजलला फोन लावायचा आणि सांगायचं धार राहिले, आत्ताच्या आत्ता ये, धार काढा आणि कुठं ते जा, कारण सकाळपासून तुलाच बघत बसलोय. आम्हाला खरे हिरो कोण आहेत हे आमच्या मुलांना जाणीव करून दिली पाहिजे. आई त्याची काही पहिली हिरो आहे, खरी हिरो आहे, ह्या गोष्टीची त्याला जाणीव करून दिली पाहिजे. जन्माला यायच्या अगोदर बाळाचं एक फुफ्फुस चालू असतं आतमध्ये. जन्माला आल्यानंतर जोपर्यंत नाळ कापली जात नाही तोपर्यंत बाळाचं एकच फुफ्फुस चालू असतं. नाळ कापल्यानंतर या जगातला पहिला ते श्वास घेतं, रडतं आणि मग ते फुफ्फुस चालू होतं. आई व्यतिरिक्त ह्या जगातला एक श्वास देखील आपण पहिला घेतलेला नाही आहे. आणि त्या आईवडिलांच्या विषयीच्या जाणीवा आपल्या योग्य असू नयेत. आणि ही जाणीव जर आईवडिलांनी मुलांच्या समोर ठेवली नाही तर मला वाटतं ते यशस्वी होणं असं मानता येणार नाही. ते फक्त पैसा पद प्रतिष्ठेच्या पाठीमागं लागणं होईल. ही एक बाजू आहे की त्यानं या क्षेत्रामध्ये यशस्वी व्हावं किंवा त्यानं पैसा कमवायला हवं, त्याचे पॅकेज चांगलं असायला पाहिजे, पण त्याचं जगणं देखील समृद्ध असलं पाहिजे. ती प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे आणि ती प्रत्येक पालकानं जबाबदारी घेतली पाहिजे. समोर पकडायचं ना, आहेत 10 मिनटं? बरं चालेल. कंटाळा नाही आला ना? आला तर टाळ्या वाजवा, मी समजून जाईन. चालेल. ही प्रत्येक पालकाची जबाबदारी. हे समजून घ्या की आपण तो वारसा नेमका आमच्या मुलांच्याकडं काय देतोय, तुम्ही कुठल्या गोष्टींचा वारसा देताय. आणि का सांगितलं तर मी ह्याच शहरातली एक घटना सांगतो. डॉक्टर नीलांबरी जोशींनी सांगितलेली घटना आहे की अनुकरण हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो मुलांच्या जगण्यातला. अनुकरण हा सगळ्यात भाग असतो. मला मगाशी राहुल सर बोलत असताना ते सांगत होते की तुम्ही तुमच्या मुलांना मोठं करायला पाहिजे. कसं हे सांगितलं जाते बरं का जोशी सर की मुलं मोबाईल ॲडिक्टेड आहेत. चूक आहे. खरं सांगा बरं, मुलं मोबाईल ॲडिक्टेड आहेत का पालक आहेत? पालक मोबाईल ॲडिक्टेड आहेत. पालक मोबाईल ॲडिक्टेड बरेच आहेत. संध्याकाळी आल्यानंतर सगळ्यात जास्त मोबाईलवरती कोण असेल तर पालक आहेत. आणि बऱ्याच वेळा ते खोटं बोलतात आपल्या मुलांशी. हे सत्य आहे. काय सांगतात सांगतो. आपण रील बघत असताना जर आपलं बाळ शेजारी आलं तर त्याला आपण काय म्हणतो माहिती आहे? तुला कळत नाही, मी कामात आहे, नंतर बोलतो. बरोबर आहे का? हे सत्य आहे. आपण आपल्या मुलांशी धडधडीत खोटं बोलतो. तुमची मुलं तुमचं ऐकत नाहीत म्हणून तुम्हाला दुःख वाटतंय, नका करू. तुमची मुलं तुम्हाला पाहतायत याची काळजी करा. तुम्हाला बघतायत, तुमचं निरीक्षण करतायत, तुमच्या ते आजूबाजूला आहेत. प्रत्येक गोष्ट ती तुमची बघत असतात. 7वीला शिकणाऱ्या मुलाच्या पाण्याच्या बाटलीमध्ये दारू सापडली. 7वीला शिकणाऱ्या शाळेमध्ये दारू सापडली. शिक्षकाने त्याला विचारलं, काय करतोयस हे? मुलगा म्हणाला की माहिती नाही सर. माहीत नाही? अरे बाटली तुझी आहे, पितोय तू, माहिती नाही कसं? म्हणाला खरंच सर माहिती नाही मला काय आहे. आणलं कुठून? तर म्हणाला सर खरंच मला माहिती नाही काय आहे, पण माझ्या वडिलांना कधी कधी ऑफिसमधल्या कामाचा ताण झाला की हे पितात. परीक्षा 8 दिवसावर आले, मला प्रचंड टेन्शन आले आणि म्हणून मी हे पितोय. मुलं निरीक्षण करतायत त्या गोष्टीचं. तुम्ही त्यांच्यासमोर काय ठेवताय, काय बोलताय, काय वाचताय. असं कुठलं तरी एखादं घर आहे सांगा मला की संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत पालक मुलांच्या बरोबर संवाद साधतायत, त्यांच्याबरोबर बोलतायत, चांगल्या पुस्तकांचं वाचन करतायत आणि मुलं ते करत नाहीत. असं कधीच होत नाही. घरामध्ये 1 लाख रुपये किमतीचे मोबाईल आत्ता प्रत्येकाचे असतील. 1 लाख. मी सरासरी सांगितलं. काही जणांच्याकडं एकट्या व्यक्तीकडे 1 2 लाखाचे मोबाईल आहेत. पण सरासरी 5 मोबाईल असल्याने ते 20,000 रुपये किमतीचा एक मोबाईल असला तर 1 लाख रुपये किमतीचे मोबाईल तुमच्या घरामध्ये आहेत. 10% किमतीची त्याच्यापेक्षा पुस्तकं आहेत का? तर त्याचं उत्तर नाही येतं. मग तुम्ही तुमच्या मुलांच्या हातात दिलेले मोबाईल हे त्यांना काय देत आहेत? तर 8-8 तासाच्या वेबसिरीज आहेत. 8-8 तासाच्या वेबसिरीज आहेत. आणि तुम्ही सगळे सुशिक्षित आहात, शहरात बोलतो याची कल्पना आहे म्हणून सांगतोय. सेक्स आणि व्हायलन्स हे 2च कंटेंट फक्त वेबसिरीजमध्ये अधिक प्रमोट केले जातात, सांगितले जातात. जाहिरातीतला त्या 8 तासाच्या वेबसिरीजमधला छोटासा एक भाग असा दाखवला जातो की जो भाग आपल्या मुलांना आकर्षित करेल. मग ती मुलं बघायला लागतील असा भाग त्यांच्या समोर ठेवला जातो. तो भाग बघितल्यानंतर ती 8 तासाची वेबसिरीज मुलं बघायला प्रवृत्त होतात आणि ती 8 तासाची अख्खी वेबसिरीज बघण्याकडे त्यांचा कल. आता अशा मुलांना जर त्यापासून सगळ्यात थांबवायचं असेल तर पालक म्हणून अशा 20 वेबसाईट आपल्याला माहिती आहेत का? मी वापरू नका असं म्हणत नाही. इट इज अ इसेन्शियल अँड इट इज अ नीड. ती गरज आहे, आधुनिकतेचं देणं आहे, आम्ही ते वापरायलाच पाहिजे.
मोबाईलला विरोध नाही आहे, पण त्याचा वापर करण्याची क्षमता, वापर करण्याबद्दलचा विचार, त्याचं ज्ञान, तुम्ही एखादा फ्रीज घरामध्ये आणला तर त्याच्याबरोबरचं पुस्तक तुमच्याबरोबर सोबत मिळतं ना त्या फ्रीजबरोबर. जर तुम्ही टी व्ही आणला तर ती टी व्ही वापरायचा कसा याच्याबद्दलचं तुम्हाला एक पुस्तक मिळतं आणि त्या पुस्तकामध्ये सगळी माहिती लिहिलेली असते की या टी व्हीमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत आणि त्या वापरायच्या कशा. मोबाईलच्या बाबतीत आपण हा कधी विचार करणार आहोत की आम्ही जर सोशल मीडियात असेल तर माझे कुठले 10 मित्र असे असावेत की ज्यांना वाचल्यानंतर, ऐकल्यानंतर माझ्या जगण्यामध्ये मला त्याचा फायदा होणार आहे. समजा मी इंजिनियर म्हणून काम करत असेल तर महाराष्ट्रातले टॉपचे 10 इंजिनियर माझ्या सोशल मीडियाच्या यादीत माझे मित्र आहेत का? तर असं होत नाही. माझा मावस भाऊ माझ्या मित्र यादीत आहे. तो संध्याकाळी 7 वाजता कुठल्या तरी हॉटेलवर जाऊन त्याचा फोटो काढतो, तो अपलोड करतो आणि रात्री 8 वाजता मी त्याच्यावरती कमेंट करायला पाहिजे ही त्याची अपेक्षा असते. पण 10 माझ्या क्षेत्रातली तज्ज्ञ माणसं ही माझ्या सोबत आहेत याची जाणीवच बऱ्याच वेळा आपल्याला नसते किंवा ते समजून घेत नाही आपण. तो संध्याकाळचा वेळ या आभासी जगापासून त्या मुलांना काढून आपल्या जगण्यात परिवर्तन करून मग मुलांच्या जगण्याकडे परिवर्तनासाठी दिशेनं गेलं पाहिजे. आमच्या जगण्यात ते परिवर्तन पहिल्यांदा झालं पाहिजे आणि मग मुलांच्या जगण्यामध्ये ते हळूहळू परिवर्तन होईल किंवा त्याची आम्हाला अपेक्षा करता येईल. पण ती अपेक्षा तशी होत नाही आहे सर. वाईट वाटतं कधी कधी सांगताना की आत्ताच्या काळामध्ये जर बघितलं ना तर मुलांचा पालकांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन का बदलत चालला तर त्याचं मूळ कारण असं आहे, आभासी जगाचा वाढता प्रभाव हे त्याचं मूळ कारण आहे. कारण त्या मुलांच्या त्यांच्या जवळचं कोण आहे तर जवळच्या ह्या गोष्टी आहेत. त्यांना त्या गोष्टींच्यातनं ज्ञान होते. ते ज्ञान सत्य आहे की असत्य आहे ही तपासण्याची कुठलीही व्यवस्था आपल्याकडं नाही किंवा ती व्यवस्था कामच करत नाही आहे. आणि ती व्यवस्था काम करत नसल्यामुळं मुलांना दिसेल ती गोष्ट सत्य मानूनच काम करावं लागतंय. सत्य समजून घेऊनच काय करावं लागतं, काम करावं लागतं. जबाबदाऱ्या त्या मगाशी जे मग म्हणालेलो होतो ते या अंगानेला म्हणालेलो होतो. आपल्याकडं प्रक्रिया अशी आहे, एखाद्या मुलाला एखादी गोष्ट जर घरातला पालक सांगत असेल तर त्याला सांगितलं की तुला हे करायचं आहे तर बऱ्याच वेळा लग्न होईपर्यंत त्याला त्याच्यावरती ती जबाबदारी दिली जात नाही. शेती लग्न होईपर्यंत नावावर केली जाते का? म्हणजे लग्न झाल्यानंतरही बऱ्याच ठिकाणी शेती नावावर केली जात नाही. त्या शेतीमधला एखादा निर्णय घ्यायचा असेल तर नाही. मुलांनी एखाद्या घराच्या बाबतीतला निर्णय घेतलेला असेल तर नाही. लग्न होईपर्यंत घरातला संवाद असा असतो, त्याला काय कळते, त्याला काय कळते. बरं, त्याचं लग्न झालं, आता 15 दिवस झाले आणि त्याच्याकडनं एक चूक घडली की घरातला संवाद काय बदलतो माहीत आहे? आता लग्न झालं की एवढं कळत नाही का? म्हणजे लग्न हा समजण्याचा क्रायटेरिया आहे का? लग्न हा समजण्याचा क्रायटेरिया नाही आहे. त्या मुलांना त्यांची मानसिकता ज्यावेळेस उच्च स्तरावरती काम करत असते, समजून घेण्याची क्षमता त्यांची उच्च स्तरावरती काम करत असते, त्यावेळेस पालक म्हणून आम्ही त्यांच्या सोबत असायला पाहिजे, त्यांच्या जवळ असलं पाहिजे. आणि ते जर नसेल तर आभासी जगाचे परिणाम काय होतात? दिसणाऱ्या गोष्टीला ती सत्य कशी मानतात. कोल्हापुरातली घटना आहे सर. एका मित्राच्या आईचं निधन झालं. मित्राच्या आईचं निधन झालं. त्या मित्राला बोलवायला म्हणून मी त्याच्या घरी गेलो. थोडा वेळ बसलो, इकडल्या तिकडल्या गप्पा झाल्या. 3रीच्या वर्गात शिकणारी त्याची मुलगी जवळ आली आणि तिनं आपल्या वडिलांना प्रश्न विचारला, बाबा आईला कुणी शूट केलं? आईला कुणी शूट केलं? थोडा वेळ ती मुलगी थांबली. मी गेलो, म्हणजे थांबली ती मुलगी. गेल्यानंतर मी माझ्या मित्राला विचारलं, म्हटलं मगाशी ती का असं म्हणत होती, तुझी कन्या मुलगी तुझी असं का म्हणत होती की आईला शूट कुणी केलं? तर त्या मित्रानं दिलेलं उत्तर असं आहे, सर पबजी भरपूर खेळते आणि माझ्या मुलगीला असं वाटतंय गोळी घालून मारल्याशिवाय माणूस मरतच नाही. माझी आई मेले, तिला कोणीतरी गोळी घातल्यानंतरच ती मेले असं तिच्या डोक्यात आहे. 3 वर्षाच्या बाळाला आभासी जगाचा परिणाम काय होतोय तर नैसर्गिक मृत्यू येऊ शकतो हे आपल्या बाळाला देखील त्या 3 वर्षाच्या कळत नाही आहे. कशामुळं? कुणीतरी कुणाला तरी मारावं लागतं. हे 3रीत शिकणाऱ्या किंवा ती 3 वर्षाच्या बाळाला जर वाटत असेल तर येत्या काळात त्या मुलाकडनं आपण नेमक्या अपेक्षा काय ठेवणार आहोत? कोऱ्या पाटीवरती उमटलेली ही अक्षरं त्याचं आयुष्य कुठंपर्यंत घेऊन जाणार आहेत? आणि 18-19 वर्षापर्यंत आभासी जगातले झालेले परिणाम आपल्या मुलांच्याकडनं न भरून येणारं नुकसान करून घेतात. हे अनेक पालकांच्या लक्षात देखील आलेलं असेल. आभासी जगातल्या प्रक्रियेकडं बघून
त्यांनी घेतलेले निर्णय हे त्यांच्या आयुष्यभरात कधीही न भरून येणारं न नुकसान त्यांच्याकडनं होतं आहे. आता हे स्पष्ट बोलतो थोडा, मी कसं म्हणतोय ते. प्रेमविवाह झालेल्या अल्पवयीन मुलांचे आयुष्य जर पुढं जाऊन काय झालेत याचा जर विचार तुम्ही कधीतरी केला तर मग तुमच्या ते लक्षात येईल. मी त्याचाही विरोधक नाही आहे, परंतु क्षमता आणि पात्रता या दोन गोष्टींचा विचार करून त्या गोष्टी व्हायला पाहिजेत. पण अल्पवयात या गोष्टी झाल्यानंतर त्या मुलांचं पुढं जाऊन संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालेली आम्हाला कुटुंब बघायला मिळालेत. कशासाठी? तर तेवढ्या कालावधीमध्ये त्या आभासी जगात मुलं हिप्नोटाईज होतात, त्याच गोष्टीला ती सत्य मानतात. तुम्ही 3 तासाचा चित्रपट बघितला, तो आर्मीचा संदर्भात नसेल तर त्या 3 तासामध्ये आपल्या डोक्यात एवढंच येतं की मी आर्मी भरती होणार, आणि ते संध्याकाळी जिम जॉईन करतं. हे 8 दिवस ते राहतच. मग त्या 8 दिवसामध्ये त्याच्याकडनं एखादा निर्णय जर चुकीचा घडला तर असे किती आभास आहेत. प्रेम ही गोष्ट मी मगाशी म्हणालो की ते कुटुंबाचा आधार आहे आणि मुलांच्या जगण्याचा पाया आहे. शिकवायला कुणी पाहिजे? आई आणि वडिलांनी, बरोबर का? शिकवायला कुणी पाहिजे? आई आणि वडिलांनी. प्रेमाची नीट संकल्पना समजावून कुणी सांगायला पाहिजे? आई आणि वडिलांनी. प्रेम या विषयाच्या संदर्भानं बोलणं संपूर्ण टाळूनच आपण घरात संवाद करतोय. प्रेम ही संकल्पना त्याला नीट समजावून सांगितली पाहिजे. आजी नातवावर करते त्याला प्रेमच म्हणायचं, आई मुलावर करते त्याला प्रेम म्हणायचं. तुझ्या चुलत्यांचं तुझ्यावरती प्रेम आहे, तुझी काकी तुझी मावशी तुझ्यावरती प्रेम करतायत. या गोष्टीला आपण दुसरी नावं दिली, माया, जिव्हाळा, आपुलकी, स्नेह ही नावं दिली. पण प्रेम शब्द आपण उच्चारत नाही ना, त्याला प्रेमच म्हणायचं. ही नीट संकल्पना समजावून सांगितली तर त्याला कळेल की हे सगळं प्रेम आहे. आणि मग चित्रपटात दिसणारं प्रेम हे प्रेम आभासी आहे ही त्याची भूमिका तयार होईल. पण त्याचं काय झालं आहे, आमचा माणसांच्यावरचा विश्वास कमी झाला आहे आणि वस्तूंच्यावरचा विश्वास अधिक वाढला आहे. घरातल्याच बाळाला आपण असं धडधडीत सांगतो शेजारच्या घरात जायचं नाही का? आमची त्यांच्याबरोबर 25 वर्ष दुश्मनी आहे. शेजारी आमचा चुलता राहतो आणि चुलता जगातला सगळ्यात मोठा दुश्मन आहे. तिकडं जायचं नाही, इथं बस टी व्ही बघ, पण तिकडं जायचं नाही. मग ते टी व्हीत सैफ अली खानला बघतं, ज्याचं पहिलं लग्न 11 वर्षांना मोठ्या असणाऱ्या मुलीशी झालं आहे, दुसरं लग्न त्याच लग्नात फ्रॉक घालून आलेल्या करीना कपूरशी झालं आहे. लग्न नावाची त्याची संकल्पनाच पूर्ण होते. तुम्ही वेगळं त्याला काही सांगायची गरजच भासत नाही आहे. ह्या आभासी जगातलं जगणं आपल्या मुलांच्यावरती लादू नये वाटत असेल तर पालक म्हणून आपण त्या भूमिका घ्यायला हव्यात. आणि भूमिका हा शब्द फार महत्त्वाचा आहे. भूमिका घेता येणारीच माणसं आपल्या मुलांना घडवू शकतात. भूमिका न घेता येणारी माणसं आपल्या मुलांना घडवू शकत नाहीत. त्याच्या चांगल्यावर चांगलं बोलता आलं पाहिजे, त्याचं कौतुक करता आलं पाहिजे आणि त्याच्या चुकीवर तात्काळ बोट ठेवून त्याची चूक त्याला समजावून नीटपणे सांगता आली पाहिजे. हे तुझ्याकडून घडलंय, हे तुला मान्य करावं लागेल, तुला संधी आहे आणि तुला पुढं चालण्यासाठी आम्ही तुझ्यासोबत आहोत. पण बऱ्याच वेळा ही भूमिका घेतली जात नाही. मुलांना काय वाटेल, मुलं कशी करतील, घर सोडून गेला तर काय करायचं, त्यानं वेगळं काही निर्णय घेतला तर काय करायचं, इथंपर्यंत भीती वाटेपर्यंत आपण त्या मुलाबरोबर संवादच का तोडला, ही भीती वाटेपर्यंत आपण त्यांच्याशी संवाद का तोडला. उलट असं धाडस आपल्याला पालक म्हणून आलं पाहिजे, मला माझ्या मुलावरती विश्वास आहे, अपयशी झाला तरी देखील तो चुकीचं काहीही पाऊल उचलणार नाही, हा पालक म्हणून माझा विश्वास नेहमी त्याच्याबरोबर आहे. हा विश्वास जर असेल तर ते होईल. आणि चरित्र पुस्तकं महापुरुषांची चरित्र अपयशावरती मात कशी करायची हे शिकवतात. ती चरित्र खरं तर पुढं ठेवायला पाहिजेत त्यांच्या, पण आपण ती चरित्र ठेवत नाही. टॉपर्स अकॅडमीच्या माध्यमातून सर तुमचं जे काम चालतं आहे, मगाशी राहुल सरांनी जी आकडेवारी सांगितली त्या आकडेवारीमध्ये माझ्या एक लक्षात आलं की यशाचा आकडा कमी आहे, टक्केवारी कमी आहे आणि त्या यशासाठी प्रयत्न करणाऱ्या मुलांची संख्या अधिक आहे. मग त्या मुलांचं नेमकं काय? कधी ना कधीतरी कुठल्या ना कुठल्या तरी आयुष्यात म्हणजे ते क्षेत्रामध्ये यश मिळतच असतं. प्रयत्न केल्यानंतर ते एकाच दिवसात एकाच वर्षात कधीही होणार नाही. आणि ती भूमिका आपल्याला अपयश म्हणून न घेता उलट संधी म्हणून घेता यायला पाहिजे. साधी गोष्ट सांगतो की महापुरुषांची चरित्र कशी शिकवतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये अपयशांची किती वेळा तरी मालिका आली, पण त्यांनी कधी माघार नाही घेतली. त्या गोष्टींच्याकडे तेवढ्या ताकदीने त्यांनी बघितलं. साधारण मला वाटतं 1666ला ज्यावेळेस महाराज आग्र्याच्या भेटीवरती गेले होते त्यावेळेस महाराजांच्या स्वराज्यातले किल्ले सगळेच्या सगळे मिर्झाराजे जयसिंगाने घेतले होते. म्हणजे 4 लाख होणाचा प्रदेश आणि 23 किल्ले, महत्त्वाचे 23 किल्ले ताब्यात घेतले होते. एवढं मिळवलेलं सगळं एका तहात महाराजांना ते द्यावं लागलं होतं ना, एका मिनिटाच्या आत ते द्यावं लागलं होतं. आपण त्या ठिकाणी असतो तर काय झालं असतं? महाराजांनी ते दिलं
त्याच्यानंतर महाराज आग्र्याच्या भेटीवरती गेले. महाराज आग्र्याच्या भेटीवरती जाताना स्वराज्यात किल्ल्यांची संख्या होती 17 किल्ले स्वराज्यात फक्त होते. महाराज आग्र्याच्या भेटीवरनं परत आले त्यावेळेस तानाजी मालुसरेने कोंढाणा ताब्यात घेतला होता आणि किल्ल्यांची संख्या झाली होती 18. साल आहे 1670. 1670 साली स्वराज्यात 18 किल्ले होते आणि महाराज परत आल्यानंतर तिथंपासून 1670 पासून 1678 पर्यंत स्वराज्यात किल्ल्यांची संख्या होती 260. गेलेलं सगळं वैभव 1670 पासून 1678 पर्यंत 8 वर्षाच्या कालावधीमध्ये एवढा भव्य दिव्य इतिहास उभा केला. आणि महाराज फक्त ते उभा करून थांबले नाहीत, त्यांनी सांगितलं स्वतःहून की तो आलमगीर बादशाह इथं कधीतरी स्वराज्यात येईल, माझा एक एक किल्ला लढवायला त्याला एक एक वरूस लागल. जर त्याला एक एक वरूस एक एक किल्ला लढवला तर 260 वर्ष त्याला या महाराष्ट्राच्या मातीमध्ये राहावं लागेल. आणि तसंच घडलं. एकेका किल्ल्याला 6-6, 7-7 वर्ष दिली तरी महाराष्ट्रातला एक एक किल्ला बादशाला ताब्यात घेता आला नाही आणि त्यांची कबर इथंच कुठंतरी खोदावी लागली. त्याचं कारण काय तर महाराजांना तेवढा तो विश्वास होता. तुमचं गेलेलं वैभव कुठल्याही क्षणी तुम्हाला मिळवता येतं याचा विश्वास आपल्या मुलांच्या मध्ये देता आला पाहिजे. 50व्या वर्षी सुरुवात करून यशस्वी झालेली माणसं आपल्या आजूबाजूला कुठंतरी असतात. कधी काही मुलं म्हणतात की मी इतका वर्ष अभ्यास केला, 7-8 वर्ष अभ्यास केला, मला ते यश मिळालं नाही, आता काय होईल. तर ते ज्ञान कुठेही वाया जात नाही. ते तुम्ही कन्वर्ट करू शकता व्यवसायामध्ये, इतर क्षेत्रामध्ये ते कन्वर्ट करू शकता आणि तुम्ही यशस्वी होऊ शकता. उदाहरण द्यायचं झालं तर मी स्वतः D.Ed, B.Ed, M.Ed गोल्ड मेडलिस्ट आहे, पण माझ्या शिक्षणाचा वापर माझ्या शब्दांच्या पेक्षा कमीच कायम राहिला. माझ्या शब्दांचा वापर अधिक झाला, माझ्या कलेचा वापर अधिक झाला आणि आयुष्यातली महत्त्वाची वर्ष शिक्षण क्षेत्रात घालवल्यानंतर देखील तिथं म्हणावं असं यश मिळालं नाही. पण त्या शिक्षणाचा वापर, त्या वाचलेल्या, त्या ज्ञानाचा, त्या समजून घेतलेल्या क्षेत्राचा सगळा वापर माझ्या आयुष्यात कुठंतरी झाला. तसा तो झाल्याशिवाय राहत नाही, तो होईल अशी अपेक्षा बाळगतो. मला वाटतं समारोपाकडे येणं अपेक्षित आहे. काही लोकांचे चेहरे बघितल्यानंतर ते लक्षात यायला लागले, तर टाळ्या वाजून खरंच तुम्ही थांबवायला नको म्हणून समारोपाकडे येतोय. 2च मिनटं घेतोय. 3 गोष्टी मुलांना परत एकदा शेवला. निवैर होता यायला पाहिजे आपल्या मुलांना. निवैर, कुणाबरोबरही वैरत्व पत्करू नये, निवैर होता यायला पाहिजे, निपक्ष होता यायला पाहिजे, त्याला चुकीला चूक म्हणता येण्याची त्याच्याकडे क्षमता असली पाहिजे, बरोबरला बरोबर म्हणण्याची क्षमता असली पाहिजे आणि शेवटचं निर्भय होता यायला पाहिजे. त्यानं घाबरता कामा नये. डरो मत ही त्याची थीम असली पाहिजे. त्याला त्याच्या जगण्याविषयी विश्वास असला पाहिजे, तेवढं धाडस त्याच्या अंगामध्ये आलं पाहिजे. ती धाडस देण्याची जबाबदारी पालकांची आहे, ती तुम्ही द्याल अशी अपेक्षा बाळगतो. समारोपात जाता जाता इतकंच सांगतो, भिवून पाऊल टाकू नका, भिवून जग पाहू नका. भिनाऱ्याला कोणी आकाश पाहू देत नाही, भिनाऱ्याला कोणी प्रकाश पाहू देत नाही. तुमच्या सगळ्यांच्या पायात न संपणारं त्राण आहे आणि तुमच्या पंखात गरुडाहुनी झेपवणारा प्राण आहे. नवा दिवस प्रकाश घेऊन येतो आहे, नवा दिवस आकाश घेऊन येतो आहे. टॉपर अकॅडमी तुमच्या सोबत आहे. एवढी चांगली तज्ज्ञ माणसं तुमच्या सोबत आहेत. स्वतः त्यांनी जीवाचं रान करणारी ती सगळी माणसं आहेत. मी सगळ्यांना ओळखतो त्यांना आणि सगळी ही माणसं बघितलीत ना तर कुठल्या तरी ध्येयानं पछाडलेली आहेत, कुठंतरी व्हिजन डोळ्यासमोर आहे. आणि हे जगातलं सगळ्यात मोठं अवघड काम असतं राहुल सर, ते तुम्ही जे करत आहे हे जगातलं सगळ्यात मोठं अवघड काम असतं. कुठलं सांगतो, माझी स्वतःची लोकराजा शाहू नावाची अकॅडमी आहे. हे जगातलं सगळ्यात मोठं अवघड काम कुठलं, कुठल्या तरी आईवडिलांची आणि बाळाची स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही माणसं स्वतःला वेटीला धरतात. एखाद्या बाळाचा रिझल्ट आला नाही ना तर तुम्हाला काय वाटतं, पालक म्हणून तुम्हाला त्या दिवशी झोप लागत नाही, चूक आहे. शिक्षक म्हणून शिक्षकांनाही त्या दिवशी झोप लागलेली नसते. मी माझ्या अकॅडमीमधल्या बऱ्याच वेळा हे गोष्टी अनुभवलेत. 1-2 मार्कात मुलं ज्यावेळेस कुठंतरी मागं पडतात आणि जातात त्यावेळेस शिक्षक म्हणून आमच्या देखील डोळ्यात तेवढ्याच ताकदीनं ते पाणी येतं, तेवढं वाईट वाटतं. त्या बाळाच्या बाबतीत तुम्ही केलेलं कष्ट असतं आणि त्या कष्टाला आपण न्याय देऊ शकलो नाही की काय अशी एक भावना मनामध्ये तयार होते आणि ती झोप लागत नाही. मग स्वतःला पुन्हा त्या कसोटीवरती सिद्ध करण्यासाठी जीवाचं रान करत पुन्हा ते सगळं उभं करायचं. हे लक्षात घ्या. आता बऱ्याच वेळा सर म्हटलं जाते, थोडंसं स्पष्ट बोलतो अजून, की बऱ्याच वेळा असं म्हटलं जाते की तो अकॅडमी हा काहीतरी व्यवसाय झाला आहे, हे झालं आहे, ते सगळं झालं आहे. तुम्हाला काय वाटतं, एवढी क्षमता असलेली माणसं हे क्षेत्र सोडून दुसऱ्या क्षेत्रात उतरली, काही भव्य दिव्य उभं करू शकणार नाहीत असं वाटतंय? 100% तेवढी त्यांच्याकडे ताकद असते. मग याच क्षेत्रात का, तर त्याचं कारण आहे समाधानाची एक जाणीव कायमस्वरूपी सोबत राहते
आणि म्हणून या क्षेत्रामध्ये ते कष्ट केलं जातात, हे लक्षात घ्या. आणि त्याच्यासाठी ही माणसं राबतायत कुठंतरी, ते तुमचंही सहकार्य असलं पाहिजे. चांगल्याच्या पाठीमागं उभं राहिलं तर चांगलं कार्य उभं राहतं, वाईटाच्या पाठीमागं उभं राहिलं तर ते वाईटच काम उभं राहतं. तुम्ही कशाला पाठिंबा देणार आहात हे फार महत्त्वाचं आहे. सगळ्याच ठिकाणी आपला सहभाग जो आहे तो एकाच क्षेत्रात राहायला पाहिजे असं नाही. म्हणजे कुणाकडं पैसे आहेत त्यांना पैसे देता येतात, कुणाकडं ज्ञान आहे त्याला ज्ञान देता येतं, कुणाला जर काम करता येत असेल तर त्यांना काम द्यावं, ज्याला मदत करता येते त्यांना मदत करावी. अशा क्षेत्रामध्ये जर तुम्ही उभं राहिलात तर होतं. पण बऱ्याच वेळा काय होतं, आपण वाईटाच्या पाठीमागं उभं राहतो. बघा ना, तुम्ही वरात असेल, तुमच्या दारातनं जर एखादी वरात निघाली, एखादी मिरवणूक निघाली, तर तुम्ही काय करता? सगळेजण देऊन दारात उभे राहता, ती बघत राहता वरात. रात्री वरात निघाली तर 30 वर्षाचा एखादा तरुण दारू पिऊन त्या वरातीत लोळत असतो. बघणारी कोण असतो? आपण. आनंद कोण व्यक्त करणार असतं? आपण. ते 30 वर्षाचं बाळ कुणाचं आहे? आपल्या समाजात जन्माला आलं आहे, कुणाच्या तरी आईचं ते बाळ आहे, कुशीत 9 महिने वाढलं आहे. ही गोष्ट जाणीवपूर्वक आपण लक्षात ठेवत नाही, विसरतो. ते 30 वर्षाचं बाळ कुठंतरी त्या रस्त्यावरती लोळतंय, आपण काय करतोय त्याच्याकडे बघून आनंद व्यक्त करत राहतो. सगळी बघायची गरज जमते ते बघायला. काम करा एक, असं जर झालं ना तर थोडीशी वाट वाकडी करायची आणि त्या 30 वर्षाच्या पोराच्या घरात एकदा जाऊन यायचं. रात्रभर त्याची आई तळमळत असते, वडील त्याला घराकडे घेऊन जाण्यासाठी धडपडत असतात. बायको बिचारी रात्रभर तिच्या डोळ्यातला पाण्याचा थेंब तुटत नाही आणि लेकरू जर असेल ना तर ते उपाशी झोपलेलं असतं. मी म्हणालो ना, चांगल्याच्या पाठीमागं काय उभं राहायचं? धाडस असेल तर अशा क्षेत्राला डुंकून देखील बघायचं नाही. पण पालकांच्या विषयी कार्यक्रम आहे, आधी 1 तास येऊन बसायचं. उपाशी बसायला लागलं तर चालेल, वाट बघावी लागली तरी चालेल. का? तर हे चांगल्याला पाठिंबा देणार आहे. आपण काय करतो, वरातीत 2 तास आम्हाला शांततेनं देता येतात, पण चांगल्या कामाला आपण ते बऱ्याच वेळा देत नाही. चांगल्याचा पाठिंबा वाढवा आणि वाईटाचा पाठिंबा काढून घ्या. निश्चितपणे दैदिप्यमान आणि भव्य दिव्य असं कार्य उभं राहिल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला आणि तुमच्या पाल्यांना अंतकरणापासून शुभेच्छा देतो, सदिच्छा देतो. आत्तापर्यंत बोललो आहे त्यातील आकार माझा नाही, उकार माझा नाही, शब्दही माझे नाहीत, सारं काही तुमचं आहे. चुकून एखादा शब्द घसरला असेल, लागला असेल, कुणाला वाईट वाटला असेल तर तो माझा मला परत करा. आणि चांगलं आहे ते सगळं तुमचं आहे, घेऊन जा. मी असं का म्हणालो तर मुळात कोल्हापूरवरून आलो आहे. भाषा प्रचंड रांगडी असते आमची, तिथं हलक्यात काहीच नसतं. आणि इकडं बघितलं तर न आणि न त्याच्यातला फरक अजूनही आमच्या लक्षात येत नाही. बरोबर आहे ना? त्यातला फरक आमच्याही लक्षात येत नाही अजून काय. त्यामुळे एखादा शब्द लागू शकतो, वाईट वाटू शकतो. आमच्या इकडं प्रेमानं दिलेली शिवी ही खूप गोड मानून घेतली जाते, रागानं दिलेली शिवी देखील आमच्याकडं गोड मानून घेतली जाते. इथं बोलताना मिथून सर प्रचंड भीती वाटते. सातारा आणि कोल्हापूर आमची भाषा प्रचंड रांगडी आहे. आम्ही घरातल्या 3 वर्षाच्या बाळाला जरी सांगायचं लागलो तर आमची शिवीनं त्याला सुरुवात होते. आणि एखाद्या हिरोला जरी आमच्याकडं सत्कार करायचा असला तरी त्याची शिवीनं सुरुवात होते. त्यामुळे चुकून शब्द लागला असेल तर तो माझा मला परत करा. चांगलं आहे ते सगळं तुमचं आहे, घेऊन जा. धन्यवाद. धन्यवाद सर. मुलूक मैदानी तोफा बोलल्यानंतर लवंगी फटाकड्यांनी बोलायचं नसतं असं म्हणतात.